गुड इव्हनिंग ऑल. साधारण 5 वाजून गेलेले आहेत. आपल्याला अराउंड 30 पार्टिसिपेंट्स आहेत. आपण सेशन स्टार्ट करूया. बऱ्यापैकी आपल्याला व्हरायटी ऑफ एज ग्रुप आहे. की माझ्या माहितीनुसार वय वर्ष 12 पासून अगदी ऑनवर्ड सगळ्या गोष्टी आहेत. सगळी स्टुडंट्स आहेत. सो यापैकी आधी बऱ्यापैकी सगळ्यांना थोडंफार तरी प्रोग्रामिंगचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ठीक आहे. प्रोग्रामिंग म्हणजे काय, आपण जे काय रेग्युलर इफ एल्स वापरतो, बेसिकली फ्लॅग वापरतो किंवा ऑब्जेक्ट हा कन्सेप्ट, त्याकरता थोडंफार तरी सी प्लस प्लस किंवा जावा माहीत असणं अपेक्षित आहे. कारण की पर्टिक्युलर ऑब्जेक्ट म्हणजे काय, तो कसा तयार होतो, या सगळ्या गोष्टी जरी या गोष्टी माहीत असतील तर वेल अँड गुड. जरी या गोष्टी माहीत नसतील तर एवढा मोठा प्रॉब्लेम नाही येणार, कारण की ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. सो जेव्हा आपल्याला एखादा ॲनिमेटेड ऑब्जेक्ट घ्यायचा आहे तो फक्त वन टाइम इनिशियलाइज करावा लागतो. त्यामुळे खूप काही प्रोग्रामिंगचं नॉलेज हवं आहे प्री रिक्विसाइट्समध्ये, अशातली गरज नाही आहे. त्यामुळे बऱ्यापैकी व्हरायटी ऑफ एज ग्रुप आहे. मी पूर्णपणे सेशन हे रेकॉर्ड करत आहे. सो जे काय 8 ते 10 पार्टिसिपेंट आज अवेलेबल नाही आहेत त्यांना हे रेकॉर्डिंग सेशन ऐकता येईल. आणि इव्हन तुमच्यासुद्धा सगळ्यांना ज्यांना कोणाला हे रिव्हिजन हवं असेल, की सरांनी हे शिकवलं होतं किंवा मला आता हे करायचं आणि या गोष्टी जमत नाहीयेत, तर कशा पद्धतीने होऊ शकतात. आपण हे 2 दिवसाचं सेशन ठेवलेलं आहे. आज हे सेशन थोडंसं स्लो असेल आणि बेसिक असेल. उद्याचं सेशन थोडंसं फास्ट असेल आणि ॲडव्हान्स असेल. जे काय सेशन आहे, आजचा आपण सेशन घेणार आहोत, या सेशनमध्ये तुम्हाला अगदी मी बेसिक ऑब्जेक्ट, बेसिक ॲनिमेशन दाखवणार आहे. सो जे काय लहान एज ग्रुपची मुलं आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी समजतील व्यवस्थित, काही प्रॉब्लेम येणार नाही. ज्यांना काही डाऊट्स असतील त्यांनी सेशन संपल्यानंतर सुद्धा आपण क्वेश्चन आन्सर सेशन ठेवणार आहोत, त्यामुळे तुम्ही विचारू शकता. सो आपण स्टार्ट करूया. नक्की ग्रीन फूट म्हणजे काय, जसं मी माझ्या मेसेजमध्ये लिहिलं होतं की आज आपण स्टार्ट करणार आहे ग्रीन फूटवर, बरोबर. मग ग्रीन फूट म्हणजे काय, ग्रीन फूट कसं वापरायचं, कसं डाउनलोड करायचं, कुठून डाउनलोड करायचं, या सगळ्याच गोष्टी आपण बघूया. ओके. सो आपण सेशन स्टार्ट करूया. सगळे रेडी आहेत? मला चॅट सेक्शनमध्ये रिप्लाय द्या पटापट. एव्हरीवन इज रेडी टू लर्न हाऊ टू डेव्हलप स्मॉल गेम्स. ओके. स्नेहा, चित्रा, आदित्य, मयूर, आरती, महफूज, प्रकाश, आमिर, तिथी. ओके ओके, वेल गुड. ठीक आहे. सेशन स्टार्ट करूया आपण. ओके. सो आता पहिला प्रश्न, ग्रीन फूट एडिटर म्हणजे काय, कुठून डाउनलोड करायचा, काय करायचं, या सगळ्या गोष्टी. दुसरी महत्वाची गोष्ट, कसा इन्स्टॉल करायचा, त्याकरता प्री रिक्विजिट्स काय काय आहेत, या सगळ्याच गोष्टी बघूया. मी आता माझी स्क्रीन शेअर करणार आहे. सो स्क्रीन शेअर केल्यानंतर लेट मी फर्स्ट स्टार्ट द प्रेझेंट स्क्रीन. ओके, आय एम ऑन. आय थिंक मी आता सिम्पल माझं माय कम्प्युटर ओपन केलंय. सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते माय कम्प्युटरची? पटापट मला चॅट सेक्शनमध्ये रिप्लाय द्या. एव्हरीवन इज एबल टू सी माय कम्प्युटर? ज्या कुणाला समजा यदा कदाचित माझी स्क्रीन दिसत नसेल तर त्यांनी पार्टिसिपेंटच्या लिस्टमध्ये जावा. त्यात तुम्हाला 2 राहुल शाह असतील, त्यातल्या सेकंड राहुल शहाला पिन करा. पिन करा म्हणजे काय, त्या स्क्रीनवर एक पर्टिक्युलर जिथे माझा आयकॉन आहे त्या आयकॉनला एक पिनचं चिन्ह असेल, ती पिन करून ठेवा, जेणेकरून बाकी कुणी जरी चुकून व्हिडिओ स्टार्ट केला तरी माझी स्क्रीन कुठेही मूव्ह होणार नाही. सुनीलचा मेसेज आलाय, नो राजा पार्टिसिपेंट लिस्टमध्ये जा आणि पार्टिसिपेंट लिस्टमध्ये तुला राहुल शाह असेल त्याला क्लिक कर. ओके, गुड. सो मोस्टली सगळ्यांना माझं माय कम्प्युटर दिसत असेल, याचा अर्थ तुमच्या सगळ्यांना माझी स्क्रीन प्रॉपर शेअर झालेली आहे. आता मी जे काय डेमो दाखवणार आहे हे सगळे तुम्हाला डेमो प्रॅक्टिकली दाखवणार आहे. सो बऱ्याच जणांचा रजिस्ट्रेशनच्या आधी प्रश्न होता की सर थेरॉटिकल असणार का, तर अजिबात नाही. माझ्याकडे एकही सिंगल स्क्रीन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नाहीये. जे काय आपण बघणार आहोत हे सगळं आपण लाईव्ह प्रेझेंटेशन बघणार आहोत. ठीक आहे, कारण की गेम डेव्हलपमेंट हा प्रॅक्टिकल अप्रोच आहे. फाईन. मी एक सिंपल वेबसाईट ओपन केली गुगल, त्यात मी ते सर्च करतो जे आपल्याला हवं आहे ते. म्हणजेच काय, आपल्याला काय हवंय, ग्रीन फूट एडिटर. सो जस्ट मी ग्रीन फूट टाकलं, मला पहिलीच वेबसाईट आली www.greenfoot.org. तुम्ही ऑब्झर्व करत असाल इथे डाउनलोड नावाचा टॅब ऑलरेडी अवेलेबल आहे. सो जस्ट मी डाउनलोडला गेलो. डाउनलोडला गेल्यानंतर हे ग्रीन फूटचं पूर्णपणे वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टम विचारतात. बाय डिफॉल्ट सगळ्यांकडे मोस्टली 99% विंडोज आहे. विंडोजमध्ये पण हे सगळीकडे कम्पॅटेबल आहे. विंडोज 7ला, विंडोज 8ला आणि विंडोज 10ला सुद्धा. सो करंटली आय एम युझिंग विंडोज 10. त्याचबरोबर अदर ऑपरेटिंग सिस्टीम मॅक OS X असेल, उबंतू असेल, जावा असेल, स्टँडर्ड असेल, या प्रकारच्या. सो ते जस्ट जावाला क्लिक करा, पूर्णपणे एक सेटअप डाउनलोड होईल. साधारण तो सेटअप साधारण 226 MB, साधारण 80 MBचा सेटअप आहे. 250 MBचा सेटअप आहे. हा सेटअप तुम्ही याच्यावर क्लिक केल्यानंतर डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड त्या EXE फाईलला जस्ट डबल क्लिक करा. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. आपल्या नेहमीच्या इन्स्टॉलमेंट प्रमाणे ग्रीन फूट प्रॉपर इन्स्टॉल होईल. ठीक आहे.
ग्रीनफूट इन्स्टॉल झाल्यानंतर स्टार्ट मेनू मध्ये जावा आणि स्टार्ट मेनू मध्ये गेल्यानंतर जस्ट तुम्हाला हा असा हिरव्या रंगाच्या पायाचं चिन्ह दिसेल, ग्रीन फूट नावाप्रमाणे. ओके, ग्रीन फूटला क्लिक करा. ग्रीन फूटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन ओपन होईल. ओके, जेव्हा तुम्ही ग्रीन फूट इन्स्टॉल करता 250 MB ची फाईल आहे, ती फाईल डाउनलोड करा, इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला समोर काही अशा प्रकारचं एन्व्हायरमेंट येतं. ठीक आहे, सो लेफ्ट अप्पर साईडला तुम्ही नाव बघू शकता ग्रीन फूट. त्याच्यामुळे तुम्हाला वर मेन्यू मिळतात, सिनारिओ, एडिट, कंट्रोल, टूल, हेल्प. खाली तुम्हाला पर्टिक्युलर बटन आहेत, ऍक्ट, रन, रिसेट. सध्या सगळी बटन डिसेबल दिसतात, बरोबर आहे. आता जे युजर्स मोबाईल वरून वापरतात ते तुमच्या स्क्रीनवर डबल टिक करू शकतात. डबल केलं की तुमची स्क्रीन झूम होईल. ठीक आहे, सो जेव्हा मी टाईप करतोय, जर का तुम्हाला मी टाईप केलेल्या गोष्टी दिसत नसतील, तुम्ही तुमच्या स्क्रीनवर डबल क्लिक करा, तुमची स्क्रीन झूम होईल. पुन्हा डबल क्लिक करा, ती नॉर्मलला येईल. जे युजर डेस्कटॉप लॅपटॉप वरून काम करतात त्यांना प्रॉब्लेम नाही येणार, माझी स्क्रीन ऍज इट इज दिसेल. ओके, पण जे मोबाईल युजर असतील, ज्यांना काही कारणास्तव लॅपटॉप डेस्कटॉप अवेलेबल झाला नसेल, तुम्ही पर्टिक्युलर काय करू शकता, तुमच्या मोबाईल स्क्रीन अटेंड करता, नो प्रॉब्लेम, पण तुम्ही तुमच्या मोबाईल स्क्रीनवर डबल टॅप करा, ती तुमची झूम होईल प्रेझेंटेशनला. ठीक आहे, सो मी जे काय कोड लिहितोय हा कोड तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल. सो आय थिंक सगळ्यांना कळालं असेल व्यवस्थित की ग्रीनफूट ची वेबसाईट आहे प्रॉपर. गुगलला जावा, ग्रीनफूट टाका, डाउनलोडला क्लिक करा. 250 MB ची फाईल येईल साधारण, ती इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर ग्रीनफूट जेव्हा तुम्ही ओपन कराल तेव्हा तुम्हाला अशा समोर जे एन्व्हायरमेंट दिसतंय अशा प्रकारचं पेज दिसेल. सो तुमचं आता काम काय असणार आहे, सिनारिओ. इथे तुम्हाला ऑप्शन मिळेल न्यू स्ट्राइड सिनारिओ, न्यू जावा सिनारिओ. सगळ्यांना दिसतोय ऑप्शन, न्यू स्ट्राइड सिनारिओ, न्यू जावा सिनारिओ. चॅट सेक्शन मध्ये रिप्लाय द्या पटापट. सगळ्यांना ग्रीनफूट मध्ये एडिटर दिसतात व्यवस्थित ऑप्शन सगळ्यांना? एव्हरी इज एबल टू सी? ओके, दॅट्स गुड. ओके ओके, वेल फाईन. सो इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतात, न्यू स्ट्राइड सिनारिओ, न्यू जावा सिनारिओ. ऑलवेज गो फॉर द जावा. मग सर स्ट्राइड काय? स्ट्राइड ही सुद्धा एक फ्रेम बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. स्ट्राइड ही सुद्धा एक काय तुमची प्रोग्रामिंग बेस्ड लँग्वेज आहे, फ्रेम बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आणि ती पर्टिक्युलर त्यामध्ये काय काय तुम्हाला ब्लॉक बेस्ड किंवा टेक्स्ट बेस्ड दोन्ही सिस्टीम कंबाईन केलेल्या आहेत. सो इन्स्टेड ऑफ स्ट्राइड, ऍक्च्युअली स्ट्राइड ही सुद्धा ओरॅकलनेच बनवलेली आहे. ओके, सो इन्स्टेड ऑफ स्ट्राइड आय विल प्रेफर गो टू द जावा सिनारिओ, न्यू जावा सिनारिओ. इथे तुम्हाला तो पर्टिक्युलर तिथे हे पूर्ण सेशन रेकॉर्डिंग आहे. सो तुम्ही तुमचे डाऊट्स तुमचे रेकॉर्डिंग सेशन बघून क्लिअर करू शकता किंवा सेशन संपल्यानंतर पुन्हा विचारू शकता. आपलं साधारण सेशन आहे 5 ते 7. आपण 6:30 पर्यंत सेशन थांबूया, त्यानंतर अर्धा तास आपण सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर करून घेऊया. इज दॅट ओके? ओके, दॅट्स गुड. कुणाचा माईक ऑन आहे? माईक ऑफ करा. हॅलो सर. येस, प्रोसीड. पण हे जे रेकॉर्ड केलेलं आहे ते दिसणार कुठे? तुला बाळा मी याची लिंक पाठवेन, त्या लिंकवर क्लिक कर, गुगल ड्राईव्हची लिंक ओपन होईल, तुम्ही ती डाउनलोड करा किंवा मोबाईल मध्ये बघा. इज दॅट क्लिअर? थँक्यू. ओके फाईन. जस्ट म्यूट युअर माईक. ओके फाईन. सो इथे पर्टिक्युलर आपण काय केलेलं आहे, न्यू जावा सिनारिओला क्लिक केलं. जावा सिनारिओला क्लिक केल्यानंतर हा विचारतोय प्रोजेक्टचं नाव काय असेल. सो सपोज इथे मी देतो आज डेमो 1. तुम्हाला जे हवंय ते नाव देऊ शकता तुम्ही. बाय डिफॉल्ट हे सगळं सेव्ह कुठे होणार आहे, C:/users/admin. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याची लोकेशन चेंज सुद्धा करू शकता. सो इथे मी सपोज आज तुम्हाला या सगळ्या गोष्टी शेअर करण्याकरता मी माझ्या डी ड्राईव्हवर जातो आणि एक नवीन फोल्डर बनवतो डे 1 नावाने, डे 1. ठीक आहे, अँड देन डे 1च्या आत जाऊन मी जस्ट फोल्डर बनवला, सिलेक्ट फोल्डर. ओके, सो इथे माझ्या आज पहिल्यांदा फोल्डर बनवतोय, माझा फोल्डर आहे डे 1 आणि मी माझा प्रोजेक्ट बनवतोय डेमो 1 अँड जस्ट क्लिक ऑन द ओके. तुम्ही ऑब्झर्व करा, मगाशी जी माझी बटन खालच्या साईडला बंद होती, डिसेबल होती, ती आता ऍक्टिव्ह झालेली आहेत. ऍक्ट, रन आणि रिसेट. सध्या जेव्हा मी न्यू प्रोजेक्ट केलं तेव्हा मला अशा प्रकारचं एन्व्हायरमेंट मिळालं. या साईडला सध्या मी कुठलंही बटन क्लिक केलं तरी फरक पडत नाहीये. ऍक्ट, रन, रिसेट कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाहीये. ओके फाईन. ओके, तुम्ही आता इथे वर बटन बघू शकत असाल. पहिलं बटन आहे सिनारिओ, एडिट, कंट्रोल, टूल्स, हेल्प. सध्या आपल्याला यातलं कुठलंही बटन लागणार नाही. सो आपण हे उद्याच्या दिवशी बघू यातून आपण काय काय करू शकतो. जर मी राईट साईडला ऑब्झर्व केलं तर राईट साईडला मला काही गोष्टी चित्र दिसत आहेत. वर्ल्ड, WORLD, त्याच्या खाली माय वर्ल्ड ऍक्टर. ठीक आहे, या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला इनबिल्ट मिळालेल्या आहेत. आता हे नक्की काय कन्सेप्ट आहे,
हे जे काय आपल्याला एन्व्हायरमेंट मिळालेलं आहे ग्रीन वर्ल्डचं किंवा ग्रीन फूडचं, याला म्हणतात वर्ल्ड, WORLD. जसं आपलं माणसांचं जग असतं तशा प्रकारे तुमच्या ग्रीन फूडचं प्रोग्रामिंग जग आहे. ठीक आहे. आता कन्सेप्ट येतो इनहेरिटन्सचा. हा जो तुम्हाला इथं ॲरे दिसतोय, मी जस्ट त्याला मॅग्निफाय करतो. ओके. सो बऱ्यापैकी सगळ्यात हे एन्व्हायरमेंट दिसायचं. इथं तुम्हाला राईट साईडला वर्ल्ड दिसतंय, त्याच्या खाली माय वर्ल्ड आहे. ॲरो तुम्हाला काय असतोय, खालून वर गेलेला आहे. याचा अर्थ वर्ल्ड हा तुमचा बेस क्लास आहे आणि माय वर्ल्ड हा तुमचा डिराइव्ड क्लास आहे. आता पर्टिक्युलर जे थोडेसे कम्प्युटर बॅकग्राऊंड नाहीये ते मला सर हा इनहेरिटन्स म्हणजे काय, बरोबर. इनहेरिटन्स म्हणजे काय, बेस क्लास डिराइव्ड क्लास. साध्या सोप्या शब्द सांगायचं म्हटलं तर वडील आणि आपण किंवा पॅरेंट आणि चाइल्ड. ओके. सो पॅरेंट इज अ बेस क्लास अँड देन चाइल्ड क्लास. बेस क्लास डिराइव्ड क्लास. सो कन्सेप्ट अगदी सोपा आहे. बेस क्लास म्हणजे काय, आपले पॅरेंट्स, आणि डिराइव्ड क्लास म्हणजे काय, आपण. इज इट ओके. मग आपल्याला बाय डिफॉल्ट काय होतं, पॅरेंट्स कडनं सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. म्हणजे आपण म्हणतो की वडिलांचं जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपल्याकडे काही नसतं, पण आपण जन्मलो की काय म्हणतो, जे काय वडिलांचं आहे ते सगळं माझं. वडिलांचं घर, वडिलांची गाडी, वडिलांचे सगळ्या गोष्टी, पैसे, हे सगळं आपलं झालं. म्हणजे बेस क्लास डिराइव्ड क्लास. इज दॅट क्लिअर. सो बेस क्लास डिराइव्ड क्लास एक सिंपल कन्सेप्ट आहे. जेव्हा तुम्ही एखादा बेस क्लास कडनं एखादा डिराइव्ड क्लास बनवता तेव्हा या बेस क्लासच्या सगळ्या प्रॉपर्टीज डिराइव्ड क्लासला मिळतात. जसं आपण जन्माला आलो की वडिलांचं घर, वडिलांची गाडी, या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात, त्याचप्रमाणे इथे बेस क्लास डिराइव्ड क्लास काम चालू करतो. फाईन. ओके. सो आता जस्ट मी या वर्ल्डवर डबल क्लिक करतो, बरोबर. राईट साईडला तुम्हाला काय शब्द दिसतोय, वर्ल्ड. मी या वर्ल्डला डबल क्लिक केलं. पर्टिक्युलर इथे तुम्हाला काय मेसेज मिळाला, पॅकेज ग्रीन फूड क्लास वर्ल्ड. इथे तुम्हाला मेसेज मिळाला java.lang.object. आता हा थोडासा जावा बॅकग्राऊंड आहे. ज्या मुलांना जावा माहित आहे त्यांना या गोष्टी समजतील. ज्यांना जावा माहित नसेल, हा तुमचा क्लास ऑब्जेक्ट कन्सेप्ट आहे. ओके. सो याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स बघायला मिळतील. इथे जेव्हा आपण वर्ल्डला डबल क्लिक केलं तेव्हा तिने मला काय दिलं, क्लास दिला, कन्स्ट्रक्टर दिला आणि त्याच्या सगळ्या मेथड दिल्या. या सगळ्या मेथड्स बद्दल आपण उद्या बोलूया. ठीक आहे. सो जस्ट मी आता काय केलं होतं, माझ्या वर्ल्ड या पर्टिक्युलर बेस क्लासवर डबल क्लिक केलं होतं. त्यानंतर इथे एक ऍक्टर क्लास आहे, त्या ऍक्टरला मी एक डबल क्लिक करतो. काय झालं, ऍक्टर क्लासच्या सुद्धा मेथड आल्या. आता ऍक्टर शब्दच आपल्या सगळ्यांना परिचयाचा आहे. आपण फिल्म लाईन मध्ये काय म्हणतो, ऍक्टर आणि ऍक्ट्रेस, बरोबर आहे ना. ऍक्टर म्हणजे काय, काम करणारा, जो ऍक्ट करतो. ऍक्ट म्हणजे काय, जो मुव्हमेंट करतो, ऍक्ट करतो, याला आपण काय म्हणतो, ऍक्टर म्हणतो. सो आता आपण आपल्या गेम बनवताना जितके काय ऑब्जेक्ट घेणार आहे, हे सगळे ऑब्जेक्ट कुठं, कुणाचा बेस क्लास, डिराइव्ड क्लास असणार आहेत, ऍक्टरचा, बरोबर आहे. सो आपला ऍक्टर काय असणार आहे, ऍक्टर हा आपला डिराइव्ड पर्टिक्युलर बेस क्लास आहे, ज्याच्यापासून आपण आपले ऑब्जेक्ट बनवणार आहे. ओके. सो एकदा जग एकच असणार आहे. सो या वर्ल्ड क्लासची आपण कुठल्याही प्रकारची डिराइव्ड क्लास, चाइल्ड क्लास बनवणार नाहीये. आपण चाइल्ड क्लास कुणाचे बनवणार आहे, ऍक्टरचे आपण चाइल्ड क्लास बनवणार आहे, बरोबर. सो सध्या ह्या एन्व्हायरमेंट पूर्णपणे व्हाईट एन्व्हायरमेंट आहे. इथे तुम्ही डबल क्लिक केलं, फरक कुठंच पडणार नाही. इथे आपल्या ऍक्च्युली सगळ्या गोष्टी रन करायच्या आहेत, बरोबर. सो आता समजा मला एखादा बाउन्सर किंवा बॉल पाहिजे, ऑब्जेक्ट पाहिजे, कुठल्याही प्रकारचा ऑब्जेक्ट पाहिजे. एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला इन्सर्ट करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, या ऍक्टरला राईट क्लिक करा, ऍक्टरला राईट क्लिक करा. ऍक्टरला राईट क्लिक केलं, राईट क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन आले, ओपन डॉक्युमेंट, न्यू सब क्लास. सब क्लास म्हणा, डिराइव्ड क्लास म्हणा, चाइल्ड क्लास म्हणा, तिघांचे अर्थ एकच. सब क्लास म्हणा, डिराइव्ड क्लास म्हणा किंवा चाइल्ड क्लास म्हणा, तिघांचाही अर्थ एकच. सो जस्ट मी क्लिक करतो न्यू सब क्लासला. न्यू सब क्लासला क्लिक केलं की त्यांनी काय केलं, आपल्याला मध्यभागी दाखवलं इमेज कॅटेगरीज. म्हणजे तुम्हाला अॅनिमेशन करता का एखादा ऑब्जेक्ट ऍड करायचा आहे तर इनबिल्ट कोणकोणत्या गोष्टी आहेत. आज आपण इनबिल्ट ऍड करूया, उद्या आपण मॅन्युअली एक्स्ट्रा गोष्टी ऍड करूया. सो पहिल्यांदा मी क्लिक केला अॅनिमल्सला. सो अॅनिमल्सला कोणकोणत्या गोष्टी दिसते बघा. इथे मला मुंगी दिसते, आंट, बटरफ्लायचे 3 प्रकार आहेत, कॅमल आहे, डॉल्फिन आहे, इलेफंट आहेत, एक नॉर्मल इलेफंट, एक सोंडवर केलेला इलेफंट, एक 2-3 प्रकारचे फिश आहेत, माशा आहेत, बेडूक आहे, बरोबर ना. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमल्स इनबिल्ट दिलेले आहेत. इथे येऊन तो खाली स्नेक आहे. आपण जी उद्या स्नेक आणि पर्टिक्युलर गेम बनवणार आहे, स्नेक बनवणार, त्याच्यावर आपला हा स्नेक वापरायचा आहे. बॅकग्राऊंड, तुम्हाला हा व्हाईट बॅकग्राऊंड नको असेल, याची वेगवेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंड हवे, तुम्ही हे बॅकग्राऊंड चूज करू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या बिल्डिंग्स अवेलेबल आहेत. फूड, वेगवेगळ्या प्रकारचं फूड अवेलेबल आहे. ठीक आहे, सगळ्या गोष्टी दिसतात. नेचर, ऑब्जेक्ट्स, अदर, पीपल, सिम्बॉल्स, ट्रान्सपोर्ट, अशा प्रकारच्या भरपूर गोष्टी इथे उपलब्ध आहेत. सो यातला समजा मी सिम्बॉल घेतो. सिम्बॉल मध्ये समजा मी एक कुठल्याही प्रकारचा ब्ल्यू कलरचा बॉल घेतला. ठीक आहे. ओके. सो याला आता पर्टिक्युलर नाव द्यावं लागेल आपल्याला. सो इथे नाव देतो मी याला बॉल, BALL. ठीक आहे. बॉल घ्या, सर्कल घ्या, जे तुम्हाला हवं ते नाव घेऊ शकता. सो समजा हा मी ब्ल्यू कलरचा बॉल घेतला आणि मी जस्ट क्लिक करतो ओकेवर. तुम्ही ओकेवर क्लिक केलं की तुम्ही राईट साईडला ऑब्झर्व करा,
मगाशी वर्ल्ड नावाचा बेस क्लास होता, माय वर्ल्ड नावाचा चाइल्ड क्लास आहे. इथे आपण काय केलं, ऍक्टर नावाचा बेस क्लास होता, त्याखाली आपण काय केलं, बॉल नावाचा चाइल्ड क्लास बनवला. सो नाउ बॉल क्लास बिलॉंग्स टू ऍक्टर क्लास. दॅट मीन्स ऍक्टर इज अ बेस क्लास अँड बॉल इज अ डिराइव्ड क्लास. ओके, ठीक आहे. आता मी काय करतो, मगाशी जी माय वर्ल्ड एक्झिस्ट मध्ये होतं, माय वर्ल्ड, ओके, त्या माय वर्ल्डला डबल क्लिक करतो. बघा, माय वर्ल्डला डबल क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन झाली, बरोबर का. मी पुन्हा एकदा विंडो क्लोज करून दाखवतो. मगाशी आपण वर्ल्डला डबल क्लिक केलं होतं, वर्ल्डला डबल क्लिक केलं, काय झालं, इनबिल्ट क्लास, ऑब्जेक्ट, मेथड, सगळ्या गोष्टींची माहिती आली. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या गोष्टी थोड्याशा वाचून घ्या, एक्सपर्टाईज तुम्हाला मिळेल यातून. ओके, आता मी काय करतो, माझ्या वर्ल्डला डबल क्लिक केलं, वर्ल्डला डबल क्लिक केलं, नवीन एक प्रकारचा कोड आला. जर का मी लक्ष दिले या कोडकडे, तर कोड काय लिहिलेला आहे वर, इम्पोर्ट ग्रीनफूट डॉट स्टार, म्हणजे ग्रीनफूटचे सगळे पॅकेजेस, सगळ्या गोष्टी इथे आपण इम्पोर्ट केल्या. याला आपण म्हणतो कमेंट. कमेंट म्हणजे काय, इग्नोर केलेल्या गोष्टी, या तुम्ही डिलीट केल्या तरी चालू शकतात. हा पण तुमचा कमेंट वाला कोड आहे, स्लॅश डबल स्टार ते स्टार स्लॅश कमेंट. कमेंट म्हणजे इग्नोर करणे. इथे पण डबल स्लॅश म्हणजे सिंगल लाईन कमेंट आहे, याला पण मी इग्नोर करू शकतो. ओके, सो हा सिंपल 10 लाईनचा साधारण प्री डिफाईन कोड आपल्याला मिळाला, बरोबर. मग पहिल्या लाईनचं काय होतं आपल्याला, इम्पोर्ट म्हणजे आपण ग्रीनफूट नावाच्या सगळ्या गोष्टी घेतोय. जे काय आपण मेथड वापरणार आहोत त्या सगळ्या मेथड्स ग्रीनफूट मधनं येणार आहेत. ओके, ठीक आहे. पुढं पब्लिक. पब्लिक म्हणजे काय, एनीवन कॅन ऍक्सेस इट, याला म्हणतात ऍक्सेस स्पेसिफायर. आमच्या प्रोग्रामिंगच्या लँग्वेजमध्ये पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, फ्रेंड अशा प्रकारचे ऍक्सेस स्पेसिफायर असतात. सो पब्लिक म्हणजे एनीवन कॅन ऍक्सेस इट. पुढे काय आहे, क्लास. पुढे माय वर्ल्ड. माय वर्ल्ड एक्सटेंड्स वर्ल्ड. आता माय वर्ल्ड काय आहे, आपल्या चाइल्ड क्लासचं नाव आहे माय वर्ल्ड, आणि ते कोणाला एक्सटेंड केलंय, वर्ल्डला. वर्ल्ड काय होता, बेस क्लास होता. त्याच्या पुढे याला आम्ही प्रोग्रामिंगच्या भाषेत म्हणतो कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर म्हणजे अशी गोष्ट की जेव्हा तुमचा प्रोग्राम रन होईल तेव्हा सगळ्यात आधी कन्स्ट्रक्टर रन होतो. सो ज्यांना C++, जावा माहित असेल त्यांना हे सगळे शब्द फॅमिलियर आहेत. बाकीच्यांनी सोडून दिलेली संबंध नाही, सध्या आपल्याला ह्या गोष्टी लागणार नाहीत. फक्त मी ज्याला माहिती आहे त्याला बेसिक टर्मिनॉलॉजी सांगतोय. पुढे आहे सुपर. सुपर हा तुमचा काय, हा तुमच्या बेस क्लासच्या कन्स्ट्रक्टरला कॉल करतो. आता इथे विचार करण्याची गोष्ट आहे की 600 बाय 400 काय आहे, 600 बाय 400 काय आहे. ओके, सो 600 बाय 400 हे तुमचं काय आहे, प्रॉपर विड्थ आहे. म्हणजेच काय, आपण जे मगाशी ही फ्रेम बघितली ना, या फ्रेमवर तुम्हाला हा चौकोन दिसतोय, बरोबर आहे. या चौकोनची बाय डिफॉल्ट विड्थ किती आहे, 600, आणि हाईट किती आहे, 400. सगळ्यांना दिसतंय, विड्थ किती आहे, 600. विड्थ जास्त आहे, हाईट कमी आहे, म्हणजे याची विड्थ किती आहे, 600, हाईट किती आहे, 400. याचा अर्थ सुपर म्हणजे आपण बेस क्लासच्या कन्स्ट्रक्टरला काय पाठवतोय, विड्थ आणि हाईट पाठवतोय, बरोबर. जर काही आपण सुपर मध्ये बघितलं की ह्याला काय काय पॅरामीटर लागतात, कंट्रोल स्पेस दाबलं, मी पुन्हा लिहितो सुपर कंट्रोल स्पेस. याला काय काय लागतं आपल्याला, विड्थ, हाईट, माय वर्ल्ड. ओके, लेट मी अगेन टाइप इट. Fine. So 600 is a width and 400 is a height. 600 by 400. So आपल्याला हे एन्व्हायरमेंट मिळालं. समजा इथे मी काय केलं, 600 च्या ऐवजी 800 केलं. हे फक्त काय केलं, 600 च्या ऐवजी 800 केलं. सो तुम्ही ऑब्झर्व करा, हा आणखीन पट्टी वाढली, बरोबर. त्याला आणखी मी काय केलं, समजा 1200 केलं, 1200. तुम्ही ऑब्झर्व करा, आणखी माझी पट्टी मोठी झाली. माझा जो काय रन टाइम एरिया आहे तो चौकोन मोठा होतोय. बाय डिफॉल्ट काय होतं, 600 बाय 400. समजते सगळ्यांना काय चाललंय ते. चॅट सेक्शन मध्ये रिप्लाय द्या मला पटापट. इथपर्यंत सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजतात का, आपण काय चाललंय, विड्थ, हाईट. मी ज्या काय गोष्टी सांगितल्या तुम्हाला, एक बेसिक टर्मिनॉलॉजी, क्लास, ऑब्जेक्ट. मोस्टली ज्यांचं प्रोग्रामिंग बॅकग्राऊंड आहे त्यांना सगळ्या गोष्टी समजतील. ज्यांना थोडंसं बॅकग्राऊंड नाही टेक्निकल, त्यांना थोडीशी आत्ता प्रॉब्लेम वाटतोय. पुढे पुढे तुम्हाला मजा येईल 100%. ओके, फाईन. मोस्टली सगळ्यांचा आन्सर येस आहे. ओके, फाईन. पुढे जाऊया आपण. सो मग अशी मी वर्ल्डला क्लिक केलं, मला इनबिल्ट मेथड मिळाल्या. माय वर्ल्डला क्लिक केलं, मला कोड मिळाला. हा कोड मी बऱ्यापैकी एक्सप्लेन केला, या सगळ्या लाईनचा अर्थ काय होतो. आता आपण जाऊया ऍक्टर. मी परत ऍक्टरला क्लिक केलं, ऍक्टरच्या इनबिल्ट मेथड येतील. ओके, अवॉइड, मला सध्या त्या गोष्टी वाचायच्या नाहीयेत. आता मी काय करतो, जे मग अशा आपण बॉल घेतला होता त्या बॉलला क्लिक करतो. ओके, गुप्ता, सत्यप्रकाश सर, तुम्ही कंपाईल कसं केलं? हो, मी आता जो चॅट मध्ये मेसेज असला बाळा सांगतो मी. ठीक आहे, हा ठीक आहे. म्यूट कर तुला, मला इको आवाज येतोय. ठीक आहे, एक लक्षात घ्या, ग्रीनफूटचा सगळ्यात ऍडव्हान्टेज काय आहे, तुम्हाला प्रोग्राम कंपाईल करावा लागत नाही. तुम्ही जे काय लिहिता ते ऑटोमॅटिक कंपाईल होतं.
बरोबर. लेट मी शो यू डेमो. तुम्ही जर का ऑब्झर्व करत असाल, ओके, हे माझं एन्व्हायरमेंट आहे. इथे मग अशा आपण चेंजेस केले. सगळ्यांना खालची बॉटम पट्टी दिसतीये. सगळ्यात खाली काय लिहिलंय बघा, क्लास कंपाइल्ड नो सिंटॅक्स एरर. सगळ्यांना दिसते का पट्टी? क्लास कंपाइल्ड नो सिंटॅक्स एरर. सो इथं जर का मी सगळ्या गोष्टी चेक करतोय ना, मी जसं टायपिंग करतोय ना तसं तो सगळ्या गोष्टी चेक करतो. समजा मी कॉपी पेस्ट केलं, आता खाली काय मेसेज आला बघा, एरर्स फाउंड इन क्लास. बरोबर आहे का? सगळ्यांनी बॉटमला फोकस करा. मी समजा माझी स्क्रीन मॅग्निफाय करतो. इथे तुम्हाला सगळ्यात शेवट खाली मेसेज दिसतो एरर्स. सो जेव्हा मी टाईप करतोय ना तेव्हा हा प्रोग्राम सगळ्या गोष्टी स्वतःहून कंपाईल करत असतो. सो फक्त मला टाईप करायचंय आणि अल्टर टॅब दाबून या स्क्रीनला बघायचंय. सो मी जे काय काम करतो इथं ते सगळं काम मला इथे दिसणार आहे. बरोबर. सो तुम्हाला पर्टिक्युलर ही जी कोडिंगची विंडो आहे ही तुम्ही क्लोज केली तरी चालते. समजा तुमचा कोड संपला, क्लोज करा. तुम्ही इथे बघू शकता तुमचा कोड. तुम्हाला पुन्हा ती कोडिंगची विंडो हवी आहे, तुम्ही जस्ट तुमच्या माय वर्ल्डला पुन्हा डबल क्लिक करा, पुन्हा ही विंडो येईल. इज इट ओके? सो तुम्ही जे काय काम करता, फॉर एक्झाम्पल इथं 600 आहे, मी 600चं 100 केलं. काय झालं? मागं इमिजिएट त्याचा चेंज दिसतो तुम्हाला इथे. हो का, 100 झालं आहे का? समजा इथे परत मी 800 केलं, मागच्या मेन विंडोला आलो, इथून ऑटोमॅटिक रिकंपाईल होतं. मला कुठल्याही प्रकारे कंपाईल करावं लागत नाही. त्यामुळे तरी ग्रीन फूड हे सगळ्यांचा आवडतं आहे. कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आपल्याला. सो आपण बाय डिफॉल्ट आपला एरिया किती होता? 600/800. सो इथे मी 600 करतो, चेक करतो. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर झालं कशा प्रकारे कंपाईल कोड काम करतो, कशा प्रकारे नाही. आता इथे आपण चेक केलं माय वर्ल्डला. आता मी जो पण मग अशी बॉल घेतला होता त्या बॉलला डबल क्लिक करतो फक्त. बघा, बॉलला डबल क्लिक केलं, मी जो अनकमेंट वाला कोड होता विनाकारण वाढतो ती गोष्ट सगळ्या काढून टाकतो. कमेंट काढल्या, कमेंट काढल्या, कमेंट काढल्या. तुम्ही ऑब्झर्व करत असाल हा तुमचा मगाचा माय वर्ल्ड आहे, इथे बॉल आहे. बरोबर. हा तुमचा माय वर्ल्ड बॉल टॅब मध्ये आलेले आहेत आणि हा आपला मेन जिथे आपण रन करणार आहोत ते काम आहे. ओके, ठीक आहे. लक्ष द्या. आता आपल्याला हे माय वर्ल्डचं आपण समजून घेतलं. ठीक आहे, ही तुमचं काय होतं, विड्थ होती 600, हाईट होती 400. आता आपण बॉलमध्ये आलो. बॉलमध्ये आल्यानंतर काय मिळालं आपल्याला? इम्पोर्ट ग्रीन फूट पब्लिक क्लास बॉल हे नाव आपण दिलं होतं स्वतः. बरोबर. बॉल डिफॉल्ट मेथड मिळाली. मेथड म्हणजे काय? जिथे आपण कोड लिहू शकतो आणि ज्याला आपण कॉल करू शकतो त्याला आपण म्हणतो मेथड. व्हॉट इज मेथड? मेथड इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. मेथड इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. ऍड युअर ऍक्शन कोड हिअर. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळालं? पब्लिक क्लास void act कमेंट, ऍड युअर ऍक्शन कोड हिअर. ठीक आहे. सो सध्या इथे मी काहीच लिहित नाही. आता इथे आपल्याला रिक्वायरमेंट काय? जेव्हा इथे आपल्याला एखादा कोड पाहिजे, ऍक्ट मेथड लिहिली की तो आपल्याला स्टेप बाय स्टेप रन करून दाखवेल. रन मेथड पूर्ण रन होईल आणि रिसेट म्हणजे आपल्याला जे काय अॅनिमेशन असेल ते थांबणार आहे. अॅनिमेशन असेल ते थांबणार आहे. आता मला पर्टिक्युलर हा बॉल स्क्रीनवर आणायचा आहे, त्याला ऑब्जेक्ट लाईव्ह होऊन बघायचं, मला अॅनिमेशन गेम तयार करायची. मी आता काय करतो, या बॉलला राईट क्लिक करतो, ऍक्टरला नाही बरं का, बॉलला, त्याच्या चाइल्ड क्लासला किंवा डिराइव्ड क्लासला. मी बॉलवर राईट क्लिक केलं आणि न्यू बॉलला क्लिक करतो. न्यू बॉलला क्लिक केलं, काय झालं बघा, मी जिथं क्लिक केलं की मला बॉल आला आणि त्या बॉलवर स्लॅश चिन्ह आहे म्हणजे रॉंग चिन्ह आहे, अलाउड नाहीये. पण मी जसं माझ्या स्क्रीनवर आलो ते रॉंग चिन्ह गेलं, बाहेर गेलो परत मला स्लॅश चिन्ह आलं, इथे आलो स्लॅश चिन्ह गेलं. याचा अर्थ इथे मी स्क्रीन जिथे ठेवेन तिथे बॉल काम करेल. बरोबर. मी पुन्हा कंट्रोल झेड करतो तेव्हा तो ऑब्जेक्ट रिसेट करतो, दाखवतो परत मला बॉल आणायचा होता स्क्रीनवर. कसा आणणार मी बॉल? राईट क्लिक करणार आणि न्यू बॉलला क्लिक करणार. न्यू बॉलला क्लिक केलं, काय झालं, इथे तुमचा बॉल पॉपअप झाला. पुन्हा आणखी एक बॉल पाहिजे, राईट क्लिक न्यू बॉल, 2 बॉल आले. राईट क्लिक न्यू बॉल, अगेन क्लिक केलं. फाईन. समजा मला हे बॉल्स पुन्हा नको आहेत, मी याला रिसेट करू शकतो. ओके. बॉल हवा आहे, राईट क्लिक न्यू, अगेन क्लिक केलं, लेफ्ट क्लिक केलं, मला तुमचा बॉल येणार आहे. आता आपल्या ऑप्शन्स काय काय आहेत? ऍक्ट, रन आणि रिसेट. ऍक्ट, रन, रिसेट. सध्या मी ऍक्टला प्रेस केलं, काहीच होत नाहीये. रनला क्लिक केलं, रन नंतर पॉज बटन येते पण काहीच होत नाहीये. रिसेटला क्लिक केलं, अगेन माझं पूर्णच्या पूर्ण वर्ल्ड क्लिअर झालं. ठीक आहे. मी पुन्हा बॉल आणतो, राईट क्लिक न्यू बॉल, 1 बॉल आला. आता माझी रिक्वायरमेंट काय? जेव्हा मी रनवर क्लिक करेन तेव्हा त्यांनी पुढे जाणं अपेक्षित आहे. अॅनिमेशन काहीतरी पाहिजे ना राव. मग सगळ्यात सोपी मेथड कोणती आहे? मूव्ह, MOVE. मूव्ह म्हणजे काय? पुढे जाणे. सो आता मी जस्ट त्या बॉलवर अगेन लेफ्ट क्लिक करतो 2दा. लेफ्ट क्लिक केलं, आपण ऍक्ट मेथड मध्ये आलो. इथे मी काय लिहितो? MOVE, मूव्ह, राऊंड ब्रॅकेट, सेमिकोलन. सेमिकोलन म्हणजे एंड ऑफ स्टेटमेंट. सेमिकोलन म्हणजे
एंड ऑफ स्टेटमेंट. ओके, आपण कोडवर आलो होतो. इथे आपल्याला काय झालं, मूव्ह राऊंड ब्रॅकेट सेमीकोलन दिला की मला काय आलं, एरर आली. तुम्ही ऑब्झर्व करू शकता खाली मेसेज आला एरर फाउंड इन क्लास आणि इथे मला मूव्हला एरर आली आहे. मूव्हच्या पुढे तुम्ही ऑब्झर्व करा काय पाहिजे मला, मेथड मूव्ह इन द क्लास. त्याला काय रिक्वायर्ड आहे, इंटिजर. आणि प्रॉब्लेम काय, फाउंड नो आर्ग्युमेंट्स. सगळ्यांना एरर दिसतीये. ओके, रिक्वायर्ड इंटिजर, फाउंड नो आर्ग्युमेंट्स, रिझन ऍक्च्युअल अँड फॉर्म्युला आर्ग्युमेंट्स. ठीक आहे, पुढचं रिझन सोडून द्या. आता हा काय विचारतोय की मूव्ह, मी त्यापुढे इंटिजर देतो 10. लक्षात घ्या माझा जर इनपुट हा काम करतो पिक्सेलवर. सो मी त्याला काय सांगितलं की ऍक्ट मेथड मध्ये 10 पिक्सेल पुढे जा. कितीने जम्प कर, 10 पिक्सेलने. सो माझी टोटल विड्थ किती आहे, 600ची आहे. मी काय आणलं, 10 घर उड्या मारत जा. म्हणजे त्याला टोटल किती लागतील इटरेशन्स, टोटल 60 इटरेशन्स लागतील जर का माझ्या विंडोमध्ये एका ठिकाणून बी ठिकाणापर्यंत ट्रॅव्हल करण्याकरता. समजते सगळ्यांना. ओके, सो जस्ट मी काय सांगितलं, मूव्ह 10. मूव्ह 10 केल्यावर मी माझ्या एडिटर मध्ये आलो आणि चेक करतो, ऍक्ट मेथडला क्लिक करतो. सॉरी, आधी पहिल्यांदा मी न्यू बॉल घेतो, न्यू बॉल प्रेस केला अँड देन ऍक्ट. ऑब्झर्व करा मी 10 क्लिक केल्यावर तो पुढे सरकतोय. बरोबर आहे का, 10 क्लिक केल्यावर पुढे सरकतोय. समजा मी 10च्या ऐवजी इथे लिहितो 100. किती लिहिलं, 100, 100. मी आता पुन्हा एक नवीन बॉल आणतो आणि क्लिक केलं. आता मी ऍक्ट म्हणतो. आता काय झालं, हा 100ने पुढे गेला. बरोबर आहे का. अगेन राईट क्लिक, न्यू बॉल. बघा इथे मी ठेवलं, हा इथून पुढे काय येणार आहे, ऍक्ट 100 100 100 100 100 100. तो सगळ्या स्क्रीनच्या एजला येऊन थांबला. समजतंय. हे जर का मी मूव्ह म्हटलं 10. ओके, राईट क्लिक, न्यू बॉल. इथे आपण बॉल ठेवला आपला अँड देन ऍक्ट. हा काय होणार आहे, 10 घर पुढे सरकणार आहे. बरोबर. हा पुढे का सरकला, आपण फक्त काय लिहिलेलं इथं, ऍक्ट मेथड मध्ये आपण काय लिहिलंय, मूव्ह MOVE 10. आता हे झालं फक्त ऍक्ट बटनचं काम. पण सर माझ्यात अॅनिमेशन कुठे आहे, मला हे सगळं एकत्र बघायचं ऍज अ फिल्म सारखं. बरोबर ना. जर तुमचं फिल्म सारखं बघायचं असेल तर जस्ट काय करायचं, न्यू बॉल, इथे बॉल ठेवला अँड जस्ट क्लिक ऑन द रन. मग अशी मी क्लिक करतो ऍक्टवर. ऍक्ट काय करतो, इटरेशन वाईज दाखवतो. बरोबर. मला तो ऑब्जेक्ट पाहिजे होता, इथे पाहिजे होता आणि मी क्लिक केलं रनला. दॅट्स इट. बरोबर. परत त्या ऑब्जेक्टला मी इथे पॉज केलं, अगेन त्या ऑब्जेक्टला पकडून स्टार्टला आणलं आणि त्याला परत म्हटलं रन. मूव्ह झाला. बरोबर. आता हा बॉल इथे मूव्ह होत नाही का, कारण की सध्या गेम रनिंग मोड मध्ये आहे. त्याला मी काय करतो, परत पॉजला क्लिक करतो, अगेन त्याला मूव्ह करतो अँड देन अगेन त्याला रन करतो. ठीक आहे, सगळ्यांना समजतंय. चॅट सेक्शन मध्ये रिप्लाय द्या मला. हाऊ टू मूव्ह द ऑब्जेक्ट, मूव्ह मेथड सगळ्यांना कळाली का. ओके, सचिनचा रिप्लाय आला, आदित्यचा रिप्लाय आला, योगिता, प्रकाश, सुनील, ओके, राजन, अपर्णा, अमीर, कृष्णा, तिथी, ओंकार. ओके, व्हेरी गुड. सो सगळे जागे आहेत, सगळ्यांना समजतंय, सगळ्यांना आवडतंय. दॅट्स गुड. ओके ना. ठीक आहे. आता तुम्ही मला सर हे जितक्या वेळा मी रिसेट बटन दाबेन तितक्या प्रत्येक वेळेस बाहेर का जातोय, इथे बरोबर ना. आपल्या या दोन विंडो होत्या. मग हा ऑब्जेक्ट मला फिक्स पाहिजे. हा ऑब्जेक्ट मला काय पाहिजे, मी याला परत पॉज करतो, या ऑब्जेक्टला इथे आणतो, रन केलं, तो सरळ जातोय. परत मी त्याला पॉज काढतो, इथे आणतो, खाली ठेवलं, त्याला परत रन करतो, पॉज केलं. ठीक आहे ना. सो हा झाला माझा सिंपल ऑब्जेक्ट. आता मला हा बॉल माझ्या स्क्रीनवर फिक्स परमनंट पाहिजे. हा बॉल मला माझ्या स्क्रीनवर फिक्स परमनंट पाहिजे. काय करू शकतो बघा. आता मी जातो माय वर्ल्डला डबल क्लिक करतो. कुठे, माय वर्ल्ड. माय वर्ल्ड कोण आहे, वर्ल्डचा चाइल्ड क्लास आहे. मी माय वर्ल्डला डबल क्लिक केलं. हे पण तुमचं माय वर्ल्ड आलं, बॉल आलं, माय वर्ल्ड आलं, बॉल आलं. आता जर का तुम्हाला तो ऑब्जेक्ट फिक्स पाहिजे म्हणजे काय, तो रिसेट केल्यावर गेला नाही पाहिजे. रिसेट केल्यावर गेला नाही पाहिजे, कारण की हे इरिटेट होते ना. दरवेळेस मी बॉलला राईट क्लिक करायचं, न्यू बॉलला क्लिक करायचं, आणून स्क्रीनवर सोडायचं, परत राईट क्लिक करायचं, न्यू बॉल करायचं, स्क्रीनवर सोडायचं. आता मी 2 बॉल ठेवले ना, 2ला रन केलं, दोघंही पुढे जातात. ठीक आहे. मी पुन्हा रिसेट केलं, आता परत मला बॉल आणायला लागतील. सो कन्सेप्ट आला. मी अगेन रिसेट केलं, प्रॉब्लेम काय होतो, माझा सगळा ऑब्जेक्ट लॉस्ट होतो. मग तसं मला रिसेटवर असं प्रत्येक वेळेस लॉस्ट करायचा नाहीये माझा ऑब्जेक्ट. बरोबर ना. मला तो ऑब्जेक्ट परमनंट हवा आहे. मग काय करायचं आपल्याला, माय वर्ल्डला डबल क्लिक करा. बरं, आपण जो काय ऑब्जेक्ट बनवला होता ऍक्टरचा चाइल्ड क्लास, त्याचं नाव काय होतं, बॉल, BALL स्मॉल मध्ये. मग आता आपल्याला ऑब्जेक्ट बनवायचा आहे. सी म्हणा किंवा जावा म्हणा किंवा C++ किंवा जावा, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट कसं बनवतात, तर ऑब्जेक्ट कसा बनवतात बघा, लक्ष द्या.
क्लासचं नाव, माझ्या क्लासचं नाव काय आहे बॉल, ऑब्जेक्टचं नाव आहे ओबीजे इक्वल टू न्यू अगेन BALL. बरोबर. समजा माझ्या ऑब्जेक्टचं नाव असतं कार, मी काय असतं कार. आता कार हे आपल्या क्लासचं नाव आहे म्हणून मी कार घेतलं. ऑब्जेक्टचं नाव तुम्हाला जे हवं आहे ते देऊ शकता. समजा मी राहुल दिलं, सो इक्वल टू अगेन न्यू आणि आपल्या ऑब्जेक्टचं नाव, तुमच्या क्लासचं नाव. समजते सगळ्यांना? हा तुमचा फॉर्मॅट आहे जावामध्ये ऑब्जेक्ट बनवण्याचा. सो इथे तुम्हाला काय लागतं पहिल्यांदा क्लासचं नाव, त्याच्यानंतर ऑब्जेक्टचं नाव काहीही द्या चालेल, इक्वल टू न्यू लिहायचं. न्यू काय करतो डायनॅमिकली मेमरी अलोकेट करतो आणि पुढे तुमचं काय येणार परत क्लासचं नाव विथ राऊंड ब्रॅकेट. सगळ्यांना समजलं का? तर तुमचा कुठलाही ऑब्जेक्ट असेल, तुमच्या कुठल्याही क्लासचं नाव असेल ते तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता. पण जर तुम्हाला ऑब्जेक्ट हा फिक्स हवा असेल तर ऑब्जेक्ट बनवावा लागेल. मग ऑब्जेक्ट बनवण्याचा फॉर्मॅट काय असतो क्लासचं नाव स्पेस ऑब्जेक्टचं नाव. ऑब्जेक्टचं नाव तुम्ही काहीही टाका, स्वतःचं नाव टाका, दुसऱ्याचं टाका, फक्त स्पेस देऊ नका, फक्त स्पेस देऊ नका. त्याच्यानंतर न्यू आणि परत क्लासचं नाव. बरोबर आहे का? ओके. सो आपल्या केसमध्ये आपण जो काय चाइल्ड क्लास बनवला होता त्या चाइल्ड क्लासचं नाव काय होतं बॉल BALL. मला ऑब्जेक्ट हवा आहे, मी ऑब्जेक्टचं नाव काहीही ठेवू शकतो. समजा मी ठेवलं ओबीजे इक्वल टू न्यू डायनॅमिक मेमरी अलोकेशन करता आणि पुन्हा क्लासचं नाव बॉल. त्याच्यानंतर मी मेथड वापरतो ऍड ऑब्जेक्ट. आणखी एक फायदा काय, या ग्रीन वर्ल्ड मध्ये जास्त टायपिंग करावं लागत नाही. मी ऍड ओ लिहिला आणि कंट्रोल स्पेस दाबतो, कंट्रोल स्पेस. ठीक आहे ना? मी पुन्हा दाखवतो. मला हा काय करायचा आहे ऑब्जेक्ट ऍड करायचा आहे. ऑब्जेक्ट ऍड करण्याकरताची इनबिल्ट मेथड आहे ऍड ऑब्जेक्ट. मग मी समजा काय करतो सिंपल ADD लिहिलं, ओ कॅपिटल काढला आणि कंट्रोल स्पेस दाबलं. कंट्रोल स्पेस हा शॉर्टकट आहे, लिहून ठेवा स्वतःकडे, कंट्रोल स्पेस हा शॉर्टकट आहे. सो ऑब्जेक्टचं नाव त्यांनी काय विचारलं ऑब्जेक्ट एक्स लोकेशन वाय लोकेशन, ऑब्जेक्ट एक्स लोकेशन वाय लोकेशन. ऑब्जेक्टचं नाव काय तुमच्या ओबीजे. ओके. एक्स लोकेशन काय आहे, एक्स लोकेशन समजा इथे मी दिली सध्या 50 आणि वाय लोकेशन पण दिली इथे मी 50. ठीक आहे. एक्स लोकेशन 50, वाय लोकेशन 50. तुम्ही जर चेक करत असाल इथे मी कंपाईल बटनावर क्लिक केलं तरी चालतंय किंवा खाली मला मेसेज आला क्लास कंपाइल्ड नो सिंटॅक्स एरर्स, किंवा तुम्ही तुमच्या सेफर साईड करता या कंपाईलला क्लिक करू शकता. सो कुठल्याही प्रकारची एरर असेल तुम्हाला डिस्प्ले होईल, अदरवाईज तुमचा प्रोग्राम मागे तुम्हाला दिसायला लागेल. सो 50-50 म्हटलं की तुम्हाला बॉल इथे दिसतोय. बरोबर. आता फायदा काय, मी किती वेळा रिसेटला क्लिक केलं तरी हा बॉल जाणार नाही. बघा रन केलं मूव्ह झाला अगेन रिसेट, रन केलं मूव्ह झाला रिसेट. समजते सगळ्यांना? ओके. सो आपण ऑब्जेक्ट कसा बनवला, मी जस्ट माय वर्ल्डला क्लिक केलं, इथे तुमच्या फ्रेमचा साईज होता, त्याच्या खाली आपण काय लिहिलं क्लासचं नाव बॉल. तुम्ही बॉल बनवा, ह्युमन बनवा, कार बनवा, ॲनिमल बनवा, व्हॉट एव्हर. हा तुमचा ओबीजे. ओबीजे तुम्हाला जे हवंय ते नाव देऊ शकता. मी ओबीजे दिलं इक्वल टू न्यू. न्यू कशासाठी डायनॅमिक मेमरी अलोकेशन करता न्यू आणि पुढे अगेन क्लासचं नाव राऊंड ब्रॅकेट सेमिकोलन. हा आपण बनवला ऑब्जेक्ट आणि तो ऑब्जेक्ट मला स्क्रीनवर ऍड करायचा आहे म्हणून आपण काय केलं ऍड ऑब्जेक्ट ओबीजे, ऑब्जेक्टचं नाव आणि एक्स आणि वाय लोकेशन. आता तुम्ही मला सर ही काय भानगड आहे नवीन एक्स आणि वाय लोकेशन, बरोबर ना? त्याकरता मी पुढे सांगतो. 1-2 मिनिटं आपण हे एक्सप्लेन करूया एक्स वाय लोकेशन नक्की काय प्रकार आहे. ठीक आहे. इथे आला तुमचा बॉल. आता ऍडव्हान्टेज काय, रन केलं रन होणार आहे, रिसेट केलं जागेवर येईल. आता हे ऑब्जेक्ट तुमचा लॉस्ट होणार नाही. ऍक्ट केलं स्टेप बाय स्टेप पुढे सरकेल. आपण कितीने मूव्ह केलं होतं 10ने मूव्ह केलंय, बरोबर ना? कोड आठवते सगळ्यांना? हे बघा कोड आपण काय दिलं होता बॉलमध्ये मूव्ह 10. हा मूव्ह कुठे जातोय एक एक घर पुढे सरकतोय, बरोबर आहे का? आता आपण थोडंसं फोकस करूया या गोष्टीवर. ऍड ऑब्जेक्ट 50-50 किंवा इव्हन ही सुद्धा 600 आणि 400, बरोबर आहे का? त्याकरता इव्हन मी एक इथं लक्ष द्या सगळ्यांनी. जेव्हा मी माझा प्रोग्राम स्टार्ट केला तेव्हा मला काय मिळालं, अशा प्रकारचा एक चौकोन मिळाला, बरोबर ना? ठीक आहे. इथे तुम्हाला बाय डिफॉल्ट काय मिळालं 0-0, बरोबर आहे? याची विड्थ आपण किती सेट केली होती 600/400. सो इथे तुम्हाला विड्थ किती मिळणार आहे बाय डिफॉल्ट 600. ही तुमची काय असणार आहे, ही टोटल विड्थ असणार आहे. हाईट किती मिळाली तुम्हाला 400, बरोबर ना? आता याच्यामध्ये आपण सगळ्यांना मॅथ्स माहितीये तुमचा एक्स काय असतो, हा तुमचा एक्स असतो आणि हा तुमचा काय असतो इथे वाय ऍक्सिस असणार आहे. लेट मी चेक समवन वॉन्ट्स टू इन. फाईन. सुजाता स्क्रीन नॉट विजिबल मग तू टाकलं होतं, चेक कर नक्की तू प्रॉपर आहेस का, प्रॉपर स्क्रीन पिन केलेली आहेस का. ओके. हाऊ टू सेट डायरेक्शन नंतर सांगूया आपण पुढे. ओके. सो आपण बाय डिफॉल्ट आपल्याला काय होतं विड्थ आणि हाईट मिळालेली. विड्थ होती
600, हाईट होती 400. जेव्हा आपण बाय डिफॉल्ट एक्स वाय कुठे असतो, हा तुमचा 0 0. जेव्हा तुम्ही मॅक्स मध्ये ग्राफ काढता, हा तुमचा ग्राफ असतो 0 0. तुम्ही हा ग्राफ दाखवता, बरोबर आहे. तेव्हा या लोकेशनला काय असोसिएट झालेला 0 0. पण जेव्हा आपण काम करतो ग्रीन फूट मध्ये, तेव्हा तुमचा 0 0 इथे वर अप्पर लेफ्ट कॉर्नरला काय असतो 0 आणि 0 एक्स आणि वाय कोऑर्डिनेट असतो. त्यातला एक्स म्हणजे तुमचा विड्थ काय झाला 600, वाय म्हणजे तुमचा काय झाला हाईट. एक्सक्यूज सर. बरोबर. येस मॅम. सर कोणीतरी स्क्रीन शेअर करतायत त्यांचे. अच्छा, लेट मी चेक. बरोबर आहे, सूर्यकांत दराडे. सूर्यकांत बाळा, तुला लास्ट वॉर्निंग आहे, अदरवाइज मी तुला स्क्रीन मध्ये एक्झिट करेन. ओके, थँक्स फॉर द इन्फॉर्मेशन. सूर्यकांतला मी लास्ट वॉर्निंग दिली आहे, त्याने काही परत चूक केली त्याला मी मीटिंग मधून बाहेर काढेल. आय थिंक सो माझी स्क्रीन पुन्हा सगळ्यांना दिसत असेल. येस सर. ओके फाईन, थँक्यू. फाईन. सो हा झाला तुमचा सध्याचा इंटरफेस. जेव्हा तुम्ही 600 बाय 400 घेतलं, तेव्हा तुम्हाला हा बाय डिफॉल्ट विड्थ मिळाला होता. यात तुमचा लेफ्ट अप्पर कॉर्नरला काय मिळाला 0 0 मिळाला, बरोबर. जेव्हा तुम्ही मॅथ्स मध्ये काम करता, तेव्हा तुमचा हा बाय डिफॉल्ट असतो, इथे कोपऱ्यात तुमचा 0 0 असतो. आता आपण काम करतोय ग्रीन फूट मध्ये. ग्रीन फूट मध्ये हा तुमचा चौकोन म्हणजे किती होतं, मगाशी विड्थ होती 600, हाईट होती 400, बरोबर आहे का. ओके, आपण मगाशी काय दिलं ऑब्जेक्टला आपण मगाशी इथे दिलं होतं, ओके 50 बाय 50. याचा तर त्यांनी काय केला, एक्स 50 मोजला, तो आला इथे, वाय 50 मोजला इथे, त्याने ऑब्जेक्ट पॉईंट केला इथं, आणि इथं आपल्याला तो आपला सर्कल मिळाला. समजतंय. आणखीन थोडंसं मी एलॉबरेट करतो या गोष्टीला. समजा इथे मी माझा ग्राफ काढला, हा झाला माझा एक्स ऍक्सेस, हा झाला एक्स ऍक्सेस, हा झाला माझा वाय ऍक्सेस, हा झाला वाय ऍक्सेस, बरोबर आहे का. इथे आपला इमेजिन करा ग्रीन फूटचा स्टार्टिंग पॉईंट आहे. स्टार्टिंग पॉईंट म्हणजे काय, हा इथला पार्ट मागाचा, वेर इट इज, हा जो आहे 0 0, तो पार्ट कुठे आहे माझ्या ग्रीन फूटचा, हा इथला ग्रीन फूटचा 0 0 पार्ट आहे, बरोबर. आता एखादी गोष्ट मला हा ऑब्जेक्ट राईट साईडला मूव्ह करायचा आहे, कुठे राईट साईडला, सगळ्यांना स्क्रीन दिसते राईट साईडला. राईट साईडला मूव्ह करायचं असेल तर आपण इथे काय वापरतो, प्लस मायनस. ओके, इथे आपण असतो प्लस, इथे असतो आपला प्लस साईन, इथे असतं मायनस साईन, इथे असतं मायनस साईन. एम आय राईट. सगळे अग्री आहेत का माझ्या बरोबर. चॅट सेक्शन मध्ये आन्सर द्या. सगळे आन्सर आहे, सगळे आहेत. ओके, सगळे अग्री आहेत का, एक्स आणि वाय लोकेशन समजतं सगळ्यांना. ओके, मोस्टली एव्हरीवन इज क्लिअर विथ मी, अग्री विथ मी. फाईन, लक्ष द्या. ओके, आता एखादा ऑब्जेक्ट आहे आणि तो मला राईट साईडला मूव्ह करायचा आहे. मला काय करावं लागेल, एक्स वाढवावं लागेल. किती नाही, जर का तुम्हाला स्लो पाहिजे तर 10 ने वाढवा, फास्ट पाहिजे 50 ने, आणखीन फास्ट पाहिजे 100 ने वाढवा. शेवटी आपण काम करतो पिक्सलवर. मगाशी आपण मूव्ह केलं होतं, मूव्ह 10 स्लो मूव्ह झाला, मूव्ह 100 फास्ट मूव्ह झाला. सो जर का एखाद्याला एखादी गोष्ट राईट साईडला मूव्ह करायची आहे तर काय करावं लागेल, एक्स इन्क्रीमेंट करावं लागेल, बरोबर ना. ओके, सो एक्स इन्क्रीमेंट करावं लागेल. एखाद्याला वाटलं की हा माझा ऑब्जेक्ट इथे आहे आणि तो खालच्या साईडला, खालच्या डायरेक्शनला मूव्ह करायचा आहे, काय इन्क्रीमेंट करावं लागेल, वाय वाढवावं लागेल, बरोबर ना. सो अशाला काय करावं लागेल, मला इंडेक्स वाय हा मला वाढवावा लागेल. समजा एखादा ऑब्जेक्ट आहे माझा इथं, तो मला लेफ्ट साईडला मूव्ह करायचा आहे, जिथं तो आहे तिथून मला लेफ्ट साईडला मूव्ह करायचा आहे, तेव्हा काय करावं लागेल, तुमचा एक्स मायनस करावा लागेल. तुमचा एक्स काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. एखादी गोष्ट मला वर मूव्ह करायची आहे, जिथं आहे तिथून वर मूव्ह करायची आहे, मला काय करावं लागेल, त्याचा वाय मायनस करावा लागेल. समजतंय का सगळ्यांना. ऑब्जेक्ट आहे माझा इथं, हा ऑब्जेक्ट, जस्ट आय एम गोइंग टू चेंज द कलर ऑफ माय पेन, सो आय विल अगेन एक्सप्लेन. बघा, माझा ऑब्जेक्ट इथे आहे, मला तो राईट साईडला मूव्ह करायचा आहे, काय वाढवावं लागेल, एक्स वाढवावा लागेल. माझा ऑब्जेक्ट इथे आहे, तो मला डाऊन साईडला मूव्ह करायचा आहे, काय वाढवावं लागेल, वाय वाढवावं लागेल. माझा ऑब्जेक्ट या पॉइंटला आहे, तो मला लेफ्ट साईडला मूव्ह करायचा आहे, काय करावं लागेल, एक्स कमी करावं लागेल. हा ऑब्जेक्ट इथे आहे, तो मला वर मूव्ह करायचा आहे, काय करावं लागेल, माझा वाय कमी करावा लागेल. सगळ्यांना समजलं. मग आता नक्की मगाशी आपण मेथड कुठली वापरली. हॅलो सर, अपर वाय बोला. अपर वाय इज पॉझिटिव्ह सर. अपर वाय पॉझिटिव्ह पाहिजे. काय म्हणताय, वरचा वाय हा पॉझिटिव्ह पाहिजे ना. नाही बाळा, हे बघ, जेव्हा तुझा आपण या साईडनी विचार कर, बरोबर आहे. तुझा इथं 0 0 आहे ना, हा तुझा इथून हा डायगोनली काउंट केला जातो नेहमी, बरोबर आहे. हा तुमचा काउंट केला जातो डायगोनली. मग जर का तुला एखादा ऑब्जेक्ट पुढे मूव्ह करायचा आहे तर एक्स वाढवावा लागेल, एखादा ऑब्जेक्ट खाली मूव्ह करायचा आहे तर वाय वाढवावा लागेल. मी हे प्रूव्ह करून दाखवतो बाळा. आणि जर का तुला डायगोनली जायचं असेल तर तुला एक्स पण वाढवावा लागेल आणि वाय पण वाढवावा लागेल. ठीक आहे का. ओके, मी एक्सप्लेन करतो बाळांनो.
सो तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर झाल्या का? तुम्हाला गोष्टी फक्त लक्षात ठेवा. हा ऑब्जेक्ट पुढे मूव्ह करायचा आहे, एक्स वाढवावा लागेल. खाली मूव्ह करायचा आहे, वाय वाढवावा लागेल. लेफ्ट साईडला मूव्ह करायचा आहे, एक्स मायनस करावा लागेल. आणि वरच्या साईडला मूव्ह करायचा आहे तर तुम्हाला वाय मायनस करा. इथे तुमचा एक्स मायनस होणार, इथे तुमचा वाय मायनस होणार. सर आम्ही कन्फ्युज, चला आम्हाला एक्सप्लेन करा. याकरता मेथड आपल्याला आपण वापरणार आहोत सेट लोकेशन. कोणती मेथड आहे? सेट लोकेशन. सेट लोकेशनला आपण काय पास करतो? एक्स आणि वाय पॅरामीटर पास करतो. सगळ्यांना समजतंय? एक्स आणि वाय लोकेशन पास कराव्या लागतात. जर का एखादा ऑब्जेक्ट आपल्याला इथे आहे, आपल्याला याप्रमाणे एक्स मूव्ह करायचा आहे, एक्स वाढवावा लागेल. खाली मूव्ह करायचा आहे, वाय वाढवावा लागेल. लेफ्ट साईडला मूव्ह करायचा आहे एक्स आणि वर मूव्ह करायचा आहे वाय कमी करावा लागेल. म्हणून मी तुम्हाला मुद्दाम हे सांगितलं, हे स्पेसिफिक साइन्स मेन्शन केले होते. हा तुमचा एक्स इथे प्लस असतो, खाली वाय प्लस असतो, इकडे एक्स मायनस असतो, इकडे वाय मायनस असतो. या गोष्टी लक्षात ठेवा. सो कधीही चुकणार नाही. हा ग्राफ तुमच्या डोक्यात फिक्स पाहिजे. लेट मी डेमॉन्स्ट्रेट यू. या ज्या गोष्टी मी सांगितल्या या गोष्टी आपण चला प्रूव्ह करून दाखवतो मी तुम्हाला. ऑब्जेक्ट लिहायचंय. आता मला सांगा, जर का हा ऑब्जेक्ट मला सेंटरला पाहिजे, बरोबर ना? हा ऑब्जेक्ट सेंटरला पाहिजे, याची विड्थ किती होती हो? पटकन सांगा मला, याची विड्थ किती होती? ऑडिओ सांगा मला, ऑडिओ सांगा चला पटापट. ऑडिओ अनम्यूट करा तुमचे, मागे गोंधळ नसेल तर. विड्थ किती होती? 600/400. ओके, व्हेरी गुड. 600/400 म्हणजे विड्थ माझी होती 600. 600च्या निम्म 300, बरोबर ना? म्हणजे विड्थ किती येणार? 300 येणार. मी माय वर्ल्डला आलो. विड्थ किती आलं? 300 200. 600चा निम्म 300 आणि विड्थ किती होती? 400. 400च्या निम्मे किती आले? 200 आले. 200. इथे मी कंपाईलला, बरोबर, कंपाईलला क्लिक केलं, इथे आलो. आला सेंटरला, बरोबर ना? सेंटरला तुम्हाला आता हे असं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा तुमच्याकडे दुसरा पर्याय काय आहे? लक्ष द्या. मी याला डबल स्लॅश टाकलं. डबल स्लॅश म्हणजे काय? कमेंट. कमेंट म्हणजे काय? जसं आपण आपल्या मॅथ्सच्या पेज मध्ये रफ पेज लिहितो, बरोबर? रफ पेजवर हेडिंग लिहिलं की आपले टीचर ते पेज चेक करतात का? नाही चेक करत. तसं याला म्हणतात, डबल स्लॅशला म्हणतात कमेंट. कमेंट म्हणजे काय? मी जर का एखादी गोष्ट कमेंट केली तर कम्प्युटर हिला रीड करणार नाही, माझा कंपायलर याला रीड करणार नाही, त्यामुळे याला फेंट कलर आला. ओके, याच्याशी मी असं वापरू शकतो की गेट विड्थ इनबिल्ट मेथड आहे. गेट विड्थ भागिले 2, बरोबर आहे का? आणि मला निम्म्यात पाहिजे तर इथे मी काय करू शकतो? गेट हाईट डिवाइड बाय 2. तो दोन्हीचा अर्थ सेमच ना. तुम्ही इथे 300 200 लिहिलं काय, आणि गेट विड्थ डिवाइड बाय 2. विड्थ किती आहे? 600 भागिले 2 300. गेट हाईट किती आहे? 400 भागिले 2 200. सो तो असे ऑब्जेक्ट माझा सेंटरला येणार आहे. कुणाला काय शंका? क्लिअर? ठीक आहे, ओके. सो इथे तुम्ही एक्स वाय सेट करा, काही प्रॉब्लेम नाही. समजा इथे मी आलो, बरोबर ना? आता हा ऑब्जेक्ट आपल्याला, मगाशी मी सांगितलं की आपल्याला मूव्हच्या ऐवजी कुठली लोकेशन वापरायची? आता मूव्ह मेथडच्या ऐवजी मेथड वापरायची सेट लोकेशन. त्यात काय असणार आहे? एक्स असणार, वाय असणार. एक्स असणार, वाय असणार. मी सिंपल 2 व्हेरिएबल डिफाइन करतो. इंटीजर एक्स, इंटीजर वाय, बरोबर आहे का? इंटीजर एक्स, इंटीजर वाय. मगाशी आपण हिशोब काय केला होता? दोघांच्या मधला भाग म्हणजे किती? एक्स किती असणार तुमचा? 300. ओके, इक्वल टू 300. व्हेरी गुड. आणि वाय किती असणार? इक्वल टू 200. व्हेरी गुड. आता इथे मी मेथड काय वापरणार? इन्स्टेड ऑफ मूव्ह आय एम गोइंग टू यूज सेट LO आणि कंट्रोल स्पेस दाबतो मी. कंट्रोल स्पेस, सेट लोकेशन मेथड आली, एंटर. इथे माझा एक्स आहे, व्हेरिएबल एक्स. इथे माझा वाय आहे, व्हेरिएबल वाय. अँड देन सेमिकोलन. ओके का? एक्स वाय. खाली तुम्ही ऑब्झर्व करा, मला मेसेज आला क्लास कंपाइल्ड, नो सिंटॅक्स एरर्स. तुम्हाला हवा असेल परत कंपाइलला क्लिक करा, दॅट्स फाईन. आता मी माझ्या परत मेन कोड कडे येतो. हा ऑब्जेक्ट माझ्या सेंटरला आहे. मी ऍक्टला क्लिक केलं, काहीच नाही होणार. रनला क्लिक केलं, काही नाही. रिसेटला क्लिक केलं, काहीच नाही. कारण की सध्या आपण ऍक्ट मेथड मध्ये काय लिहिलंय? जिथं आहे तिथेच राहा. मग अशी आपला विषय झाल्याप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल? एक्स वाढवावा लागेल, बरोबर आहे का? व्हेरिएबल डिक्लेरेशन मी थोडस बाहेर आणतो. ओके, बघा आता या स्क्रीनकडे लक्ष द्या. मला हा ऑब्जेक्ट पुढे मूव्ह करायचा आहे. काय वाढवावं लागेल? एक्स वाढवावं लागेल. लेट्स डू इट. एक्स वाढवतो मी. एक्स इज इक्वल टू, एक्स किती वाढवतो? 10 ने वाढवतो. एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 10. ओके, मी माझा एक्स 10 ने वाढवला. कितीने मूव्ह केला? 10 ने मूव्ह केला आणि त्याला लोकेशन सेट केली. लेट्स ट्राय इट. बघा, ऍक्ट मेथड झालं, पुढे जातोय. हा अगेन रिसेट, ऍक्ट मेथड, रिसेट. मी रन म्हटलं फुल स्पीडनी पुढे जाईल. रन म्हटलं फुल स्पीडनी पुढे गेला का?
एव्हरीवन इज क्लिअर अबाउट दिस थिंग. ठीक आहे. सो आपण मगाशी बघितलं होतं, मला एखादा ऑब्जेक्ट पुढे मूव्ह करायचा असेल एक्स वाढावा लागेल. एखादा ऑब्जेक्ट खाली वाढवायचा आहे, खाली मूव्ह करायचा आहे, काय करावं लागेल? वाय वाढवावं लागेल. लेट्स डू इट. आता इन्स्टेड ऑफ इथे मी काय करतो, याला मी जस्ट कमेंट करतो आणि आपण एक्स कधी वाढवला? मूव्ह फॉरवर्ड. बरोबर ना? मूव्ह फॉरवर्ड. ठीक आहे. आता मला काय करायचं होतं, आपल्याला तो ऑब्जेक्ट खाली मूव्ह करायचा आहे. खाली आपण काय करतो, जसं इथं आपण बघितलं वाय इन्क्रीमेंट करायचं आहे मला. ऑब्जेक्ट खाली वाय प्लस करायचं आहे आपल्याला. मग आपण इथे काय करणार आहे? वाय इज इक्वल टू वाय प्लस 10. बरोबर आहे का? वाय इज इक्वल टू वाय प्लस 10. इथे आलो आपण. आता चेक करूया आपल्या कोडमध्ये काय होतंय. बघा, ऍक्ट आला खालच्या साईडला, रिसेट रन, रिसेट रन, रिसेट ऍक्ट. एव्हरीवन इज क्लिअर अबाउट दिस. सपोज मी या कमेंट काढली, मी काय केलंय, एक्स प्लस केला, वाय पण प्लस केलाय, हा डायगोनली मूव्ह होईल. तो काय होईल? डायगोनली मूव्ह होईल. म्हणजे कुठं? हा असा या साईडला. हे दिसतंय का? तो या साईडला मूव्ह होईल, कारण की आपण एक्स आणि वाय दोन्ही गोष्टी वाढवतोय ऍट अ टाइम. लेट मी शो यू द डेमो. बघा, मी काय केलं, कमेंट मुद्दाम काढून टाकल्या, दोन्ही कमेंट काढल्या आणि आपण आता कोडमध्ये चेक करूया. ठीक आहे. बघा, तो कुठे गेला? रन, रन आहे, तो डायगोनली मूव्ह झाला. ठीक आहे. सो इथे आपण जस्ट एक्सला कमेंट टाकूया. जर का तुम्ही वाय इन्क्रीमेंट केला तर तो कुठल्या दिशेला जातो? खालच्या दिशेला जातो. बरोबर आहे. इथे आपण काय बघितलं होतं, एखादा ऑब्जेक्ट लेफ्ट साईडला मूव्ह करायचा आहे, आपण काय करणार आहे? एक्स डिक्रीमेंट करणार आहे. एक्स काय करणार आहे? आपण डिक्रीमेंट करणार आहे. लेट मी शो यू. आपण वाय वाढवल्यावर काय होतं, तो कुठल्या साईडला जातो? डाऊन, मूव्ह डाऊन. फक्त आपण इथे डाऊन मेसेज लिहायची काय हरकत नाही. बरं, आता माझी रिक्वायरमेंट काय आहे? मला तो कुठल्या साईडला मूव्ह करायचा आहे? लेफ्ट साईडला मूव्ह करायचा आहे. लेफ्ट साईडला मूव्ह करायला आपल्याला काय करावं लागतं? एक्स कमी करावा लागतो. कितीने कमी करणार मी? सपोज 10 ने कमी करतो. एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 10. एक्स 10 ने मायनस केला. चेक करूया काय होतंय. रन आहे, लेफ्ट साईडला आला. अगेन ऍक्ट केलं, तो 10 ने लेफ्ट साईडला येईल. रन, अगेन रन केलं, लेफ्ट साईडला आला. ठीक आहे. सो जेव्हा मी एक्स डिक्रीमेंट करतो तेव्हा तो कुठल्या साईडला जातो? अप साईडला जातो. बरोबर. ओके. आणि आता पुढची माझी रिक्वायरमेंट काय? आता राहिली एकच दिशा, कुठली? वरच्या साईडला. जर का मला एखादा ऑब्जेक्ट वरच्या साईडला मूव्ह करायचा आहे तर आपण काय करतो? वाय डिक्रीमेंट करतो. बरोबर ना? सो इथे मला काय करायचंय? वाय इज इक्वल टू वाय मायनस 10. ओके. लेट मी चेक काय होते. बघा, ऍक्ट केलं, ऍक्ट वरच्या साईडला, रन केलं, फुल स्पीडने तो वर जाईल. समजते सगळ्यांना? ओके, कम बॅक टू माय ब्राउझर. ओके. बट सर, हाऊ टू कमेंट एक्स प्लस और वाय प्लस? कमेंट करायला आपण काय करतो? डबल स्लॅश टाकतो. डबल स्लॅश मीन्स सिंगल लाईन कमेंट. तो एक लाईन इग्नोर करतो. सगळ्यांना कोड दिसावा म्हणून मी कमेंट केला होता. तुम्ही तो कोड रिमूव्ह सुद्धा करू शकता. ओके. सो जर का तुम्हाला एखाद्या गोष्टीला अप साईडला जायचंय, सिम्पलेस्ट थिंग काय आहे तुम्हाला इथे? ओके. सो जर का आपण इथे हे तुमचं फॉरवर्ड अप, आपण काय आता अप, आणि हा तुमचा कुठे होता? एक्स रिमूव्ह केला, लेफ्ट साईडला जातो ना, हा लेफ्ट. याला आपण फॉरवर्ड ऐवजी राईट म्हणू शकतो आणि इथे आपण अप म्हणू शकतो. So everyone is clear about this, how to move the object in direction. So with the help of this screen तुम्ही या गोष्टी प्रॉपरली व्हिज्युअलाइज करू शकता. बरोबर ना? सो जर का आपल्याला राईट साईडला जायचंय तर एक्स वाढवा, लेफ्ट साईडला जायचंय तर एक्स मायनस करा, अपला जायचंय, वर जायचं असेल तर वाय कमी करा, खाली यायचं असेल तर वाय प्लस करा. हे सगळ्यांना क्लिअर झालंय का? चॅट सेक्शन मध्ये किंवा ऑडिओ मध्ये रिप्लाय द्या पटापट. काही शंका असेल तर विचारा. येस सर. ओके, व्हेरी गुड. आदित्य, राजन, बऱ्यापैकी सगळ्यांचे रिप्लाय आले आहेत. सगळ्यांना समजतंय मी काय शिकवतोय, काय चाललंय ते? बरोबर ना? कारण की ऑलरेडी आपण स्पेंड केला या लोकेशन. बोला सर, समजा आपण सगळ्यालाच कमेंट दिले तर मग ते कुठल्या डायरेक्शनला जाईल? कुठल्याच नाही, तो एका जागेवर थांबणार. बघ नाही बघ, जर का मी इथे सगळ्याच कमेंट टाकली, या चारही गोष्टीला कमेंट टाकली म्हणजे काय लिहिलंच नाही, मग सेट लोकेशन काय आहे? 300 200. ठीक आहे. आता मी कोड रन केला, तो काहीच नाही करणार, एकाच जागी बसणार. रिस्पॉन्सच नाही देत, काहीच नाही, सरळ आहे ना. कारण की आपण काय सांगितलं त्याला, तो ऍक्ट मेथड मध्ये हे सगळं कमेंट आहे, हे सगळं वाचणार नाही. सेट लोकेशन, कुठली लोकेशन आहे?
300 200 तो ऑलरेडी त्याच लोकेशनला आहे, तो 300. हलणार नाही जागेवर. आपल्याला काय तिथं आपण रिस्पॉन्सच दिला नाही. हा, त्यामुळे तुम्ही ठरवायचं ना तिथं मुवमेंट काय पाहिजे, त्याचं नाव काय, ऍक्ट, काय काम करायचंय. तुम्ही त्याला कामच नाही दिलं, आहे तिथेच बसून राहा म्हणून सांगितलं, तो आहे तिथेच बसून राहणार. ओके, ठीक आहे थँक्यू. बाळांनो. आणखीन काय कोणाला शंका आहे का, विचारा बाळांनो. हे सेशन तुमच्याकरता आहे, तुम्ही फीस पे केलेली आहे. जर का तुम्हाला हे समजत नसेल तर तुमचे पैसे वाया गेले. त्यामुळे बाळांनो तुमचं जे काय शंका असेल ती विचारा फ्रँकली. ओके. आमचे बच्चे कंपनी लहान मुलं कोण होतं, निधी का काय, निधी भंडारी कोण होती, हा तिथी सॉरी, तिथी आहे. 2-3 लहान मुलं आमची. आधी कोण आगवणेच आहेत आमचे. आणखीन कोण कोण आहेत सर. बॉल झिगझॅग मूव्ह करायचं असेल तर आता झिगझॅग मूव्ह करायला काय लागणार आहे, अप डाऊन मूव्ह लागणार आहे, बरोबर ना. साधा सोपा विषय, तुम्हीच विचार करा. समजा मला झिगझॅग मूव्ह पाहिजे, बरोबर ना. ओके. आदित्य कितवीला राजा, काय करतो तू, काय नाव त्याचं, आदित्य द्रुपकर. काय करतो आदित्य, 12th क्लास. ओके. इमॅजिन कर तुझा ऑब्जेक्ट इथं आहे, बरोबर ना. मगाचा आपला हा विषय काय होता, इथे एक्स प्लस एक्स मायनस वाय प्लस वाय मायनस. एखादा ऑब्जेक्ट तुला अप्पर डायगोनली मूव्ह करायचा आहे पहिल्यांदा, म्हटलं तुला काय करायला, इथून वर करायला वाय मायनस करावं लागेल, एक्स प्लस करावं लागेल, म्हणजे हा ऑब्जेक्ट असं जाईल. नंतर तुला हा ऑब्जेक्ट इथे यावं लागेल, बरोबर ना. म्हणजे काय, खालच्या साईडला इथे तुला असा मूव्ह करायचा म्हटलं काय करावं लागेल, एक्स प्लस वाय प्लस. तुला स्टेप नंबर 1 ला काय करावं लागेल, एक्स वाढवावं लागेल, वाय कमी करावं लागेल, तेव्हा हा असं जाईल फर्स्ट इटरेशन. नंतर तुला काय करावं लागेल, आफ्टर 5 इटरेशन्स तुला तो खाली आणावा लागेल. नंतर परत वर, परत खाली, म्हणजे तुला हे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर 6 नंबर हे कंटिन्यू करावं लागेल. तेव्हा तुला हे अशा प्रकारची झिगझॅग लोकेशन मिळेल बॉल मूव्ह करायला. आदित्य तुझा डाऊट क्लिअर झालाय आदित्य. ओके. इव्हन मी म्हणेन तू आधी हा सर ते झिगझॅगचं ते सांगा ना तुम्ही, असं आहे की ग्रीन सर फुटवर. तुम्ही एकदा ते करून दाखवा ना, आम्हाला Yes, कळालं sir. नाही ते म्हणजे. हा झिगझॅगचा कोड करून दाखवू तुम्हाला. हा, येस सर. ओके. Yes, sir. मला फक्त आज संध्याकाळी आपण जेव्हा आता मी इथून पुढे कंटिन्यू सेशन करतो, मी आता हा कोड घेत नाही डायरेक्ट, याच्या आधी मला बटन्स मूव्ह करण्याचा एक कोड दाखवायचा, आधी तो कोड घेतो, मग आपण इथे बघूया. किंवा पर्टिक्युलर मी सेशन कंटिन्यू करतो, बघा तुम्हाला समजतोय का. मी तुम्हाला हा कोड लिहितो बॉल झिगझॅग मध्ये मूव्ह करण्याचा. ओके ठीक आहे. चला आता मी हा पर्टिक्युलर जो माझा ऑब्जेक्ट आहे तो स्टार्ट करतो इथून. सो इथून मला झिगझॅग जाता येईल. माय वर्ल्डला गेलो, इन्स्टेड ऑफ सेंटर मी त्याला काय करतो, झिगझॅग लोकेशनला ऑब्जेक्ट मूव्ह करण्याकरता समजा ऑब्जेक्ट मी सेट केला 50-50, कसा दिसेल, इथे दिसेल. मला तो मध्यभागी हवा आहे, इथे मी त्याला फाईन 400 ला आणला, 50 अँड इथे समजा 200. ठीक आहे. हा ऑब्जेक्ट मला इथं मूव्ह आलेला आहे. आता हा मला झिगझॅग मध्ये मूव्ह करायचा आहे, बरोबर ना. सो स्टेप नंबर 1 काय करावं लागेल, पहिल्यांदा तुम्हाला बघा ऑल मध्ये आलो. जर का तो मला वरच्या साईडला मूव्ह करायचा आहे, याची सुरुवातीची लोकेशन किती ती बघा माझी 50 आणि 200. इथे लिहून घ्या x50 y200. ठीक आहे. आता या लोकेशन वरून मला बॉल पहिल्यांदा वर घ्यायचा आहे. वर घ्यायला आपण मागाशी काय म्हटलं, राईट साईडला मूव्ह करायचं असेल तर मला एक्स वाढवावा लागेल आणि वाय कमी करावं लागेल, बरोबर ना. एक्स वाढवावं लागेल आणि वाय कमी करावं लागेल. इथे मी घेतो एक्स प्लस प्लस वाय मायनस मायनस. लेट्स टेक अ लुक अँड देन रन. हा गेला वर, काय प्रॉब्लेम. आता हा मला काय करायचं आहे, आफ्टर फ्यू इटरेशन्स खाली आणायचा आहे. आफ्टर फ्यू इटरेशन्स तो मला खाली आणायचा आहे. आता आफ्टर फ्यू इटरेशन्स, मग फ्यू इटरेशन्स म्हणजे काय, मी एक काउंटर घेतो, बरोबर ना. जसं आपण काय करतो, एखादी गोष्ट काउंट करायला आपल्याला जमत नाहीये, आपण जर काउंटर बसवतो, जो काय करेल टिक 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 काउंट मोजेल. आता इथे मी एक्स प्लस प्लस म्हणजे एक्स आणि वाय एक एकने वाढवला म्हणून हा तुम्हाला कसा दिसतोय, एकदम स्मूथली पुढे जातोय. हे जर का मी 10 ने वाढवलं असतं तर एक्स इज इक्वल टू एक्स प्लस सपोज मी 10 केलं तर हा काय होईल, फास्ट पुढे जाईल. वाय इज इक्वल टू वाय प्लस 10 इक्वल टू 10 राहिलं, फाईन. आणि रन, बरोबर का, रन. अच्छा दोन्ही इन्क्रीमेंट केलं ना मी, आपल्याला वाय मायनस करायचंय, फाईन. रन आहे, अगेन रन. गेला का वर. आता मी 10 ने इन्क्रीमेंट केल्यामुळे हा फास्ट जातोय. मी इथे काय करतो, मगासारखं फक्त एक एक ने इन्क्रीमेंट करतो आणि हा 1 नेच डिक्रीमेंट करतो. सो त्या गोष्टी माझ्या स्मूथली होतील.
रन. आता माझी रिक्वायरमेंट काय, आफ्टर 10 किंवा 20 इटरेशन्स त्यांनी खाली यायला पाहिजे, डाऊनवर्ड. आता आपण अपवर्ड गेलो, त्याने आता डाऊनवर्ड यायला पाहिजे. सो त्याकरता इथे मी काय करतो, सुरुवातीला घेतो इंटिजर CNT काउंटर, सुरुवातीला ठेवतो 0, बरोबर. आणि जसं तो आत येईल तसं काय केलं पाहिजे, CNT प्लस प्लस काउंटर सुद्धा 1 ने वाढणार. आता मी त्याला खाली कुठपर्यंत टाकणार आहे, समजा मला 50 इटरेशन्स करायचे आहेत. काउंटर इक्वल टू जोपर्यंत 50 येत नाही, डबल इक्वल टू म्हणजे काय 50, जोपर्यंत 50 येत नाही तोपर्यंत काय कर, त्याला पुढच्या साईडला मूव्ह करा. जे तुमची डायरेक्शन आहे त्याच डायरेक्शनला मुवमेंट ठेवा. ओके. आता लक्ष द्या काय होणार आहे आफ्टर 50. ह्या 50 चा अर्थ काय, रिसेट रन, काउंटर प्लस प्लस काउंटर 0, इफ काउंटर इक्वल टू 50. बोला. ते सेट लोकेशनचं मेथड आहे ते एक कंडिशन मध्ये पाहिजे ना, इन्क्रीमेंटची. नाही ना, हा तुम्ही आता बरोबर केलं. एक मिनिट थांब. इव्हन तो काउंटर 1 ने वाढतोय, काउंटरची व्हॅल्यू 0 आहे, 1 ने वाढल्यावर जेव्हा तो 50 होईल तेव्हा त्यांनी लोकेशन कट पेस्ट एल्स त्यांनी इथं थांबावं. ठीक आहे, ग्रीन फूट डॉट स्टॉप. जोपर्यंत x 50 येत नाही तोपर्यंत हे काम कर, असं पाहिजे होतं हे. ओके, रिसेट रन. तो 50 इटरेशन राहील आणि थांबणं अपेक्षित आहे. 50 इटरेशन जास्त झाल्या का, सपोज मी 10 इटरेशन्स घेतो, 10 इटरेशन्स कट पेस्ट. ठीक आहे, ओके. लेट मी चेक रन. का थांबत नाहीये तो काउंटर. इथे मला काय करायचं होतं, ग्रीन फूट डॉट स्टॉप, ग्रीन फूट डॉट स्टॉप. ओके, लेट मी चेक काय होत आहे, रन. ओके, दॅट्स इट, बिंगो. इन्स्टेड ऑफ 10 इथे मी अगेन 50 करतो, 150 50. चेक करा आता काय आलं, रन केलं तो आफ्टर 50 थांबतोय, दिसतोय सगळ्यांना. रन केलं 50 इटरेशन थांबला, अगेन रन केलं 50 इटरेशन थांबला. सो इन्स्टेड ऑफ 50 इथे मी त्याला 100 इटरेशन घेतो, रन, डायगोनली मूव्ह झाला. सो अगेन हा तुमचा डायगोनली मूव्ह होतोय. आता याला मला खाली आणायचंय, बरोबर ना, त्याला काय करायचंय, मला खाली आणायचंय. आता खाली आणायला मी काय करणार आहे, लक्ष द्या. सगळ्यांनी आपापले माईक बंद ठेवा, जेव्हा लागतील तेव्हा चालू करा, म्यूट ठेवा. आता आपल्याला तो ऑब्जेक्ट खाली आणायचा आहे, बरोबर ना. खाली आणणे म्हणजे काय, इथून ऑब्जेक्ट खाली आणणे. मग अशा आपण बघितलं, ऑब्जेक्ट खाली आणायला आपण काय करतो, एक्स आणि वाय दोन्हीही वाढवतो, एक्स आणि वाय दोन्हीही वाढवतो. सो इथे मी काय करतो, त्याला अगेन एक्स वाय कॉपी केले, इथे आणलं एक्स प्लस प्लस वाय प्लस प्लस. आता इथे आपण काय करणार आहे, काउंटर 100. आता आपल्याला कंटिन्यू मुव्हिंग ठेवायचंय. हा ऑब्जेक्ट इथे बाहेर आणला. आता ऑब्जेक्ट काय करणार बघा, तो डायगोनली मूव्ह होईल आणि त्याचं डायरेक्शन सुद्धा चेंज करेल. रन. आफ्टर 100 इटरेशन्स तो खाली बॉटमला येणं अपेक्षित आहे. काउंटर प्लस प्लस. ओके, काउंटर इज लेस दॅन, काउंटर इज ग्रेटर दॅन 0 झाला की त्यांनी डायरेक्शन चेंज करू द्या. ओके, इट वर्क्स फाईन, बरं ना. ते डायरेक्शन आपली चेंज केलेली आहे. तो पहिल्यांदा पहिले 100 इटरेशन्स वर गेला, आफ्टर 100 इटरेशन्स खाली आला. आता हे कंटिन्यू व्हायला पाहिजे, 10 10, बरोबर ना, 10 10. इफ काउंटर इक्वल टू 101 होईल तेव्हा त्यांनी परत काय करावं, काउंटर इक्वल टू 0 करावा. लेट मी चेक व्हॉट विल हॅपन. 100 101. अच्छा, पहिल्यांदा काय करतोय, अप्पर जातोय, अप केल्यावर लो येतोय, लो केला त्याला काय करावं लागेल, परत इथे चेक करावं लागेल. इफ काउंटर इज
इक्वल टू 101 झालं की काय करायला परत CNT इक्वल्स टू 0 कर. आय थिंक सो इट विल वर्क नाव. ओके, फ्लॅग 1 फ्लॅग 2 काउंटर 100 घेतला, 100 mod 2, 100 mod 3, 1 2 3 4. 5 मिनिटं घेऊया, नाही तर मी हे असाइनमेंट जस्ट पेंडिंगला ठेवतो. सुरुवातीला मग फ्लॅग 0 ठेवला. ओके, इफ इथे तुमचा सर काउंटर बहुतेक आपण आपला काउंटर जर आपण 150 सेट केला तर होईल. इफ काउंटर इक्वल टू 150 देन 0. नाही, पण मग ते असं आपण 600-800 पर्यंत किती आपला इन्फिनिट लूप आहे ना बाळा, मग त्याला काही परमनंट सोल्युशन पाहिजे. हे टेम्पररी सोल्युशन झालं. फ्लॅग 1 फ्लॅग 0 त्याला आपण साधं सोपं काय करू शकतो की सध्या 100 किती आहे, काउंटर 100 पेक्षा लहान असेल तर काय कर, फ्लॅग 1 ला सेट कर. ओके, आणि काउंटर जेव्हा तुमचा 100 पेक्षा मॉडने होईल तेव्हा फ्लॅग 1 2 सेट केला पाहिजे. त्याला कंटिन्युटी डिरेक्शन झाली पाहिजे माझी. सो फ्लॅग मॉड 100. ओके, मगाचं इटरेशन ॲज इट इज होऊया आपल्याला, कारण की तो कोड हार्ड कोडेड होईल. ओके, हार्ड कोडेड टेम्पररी दाखवायला काय हरकत नाही आपल्याला. तो 100 200 300 चालू राहणार माझ्याप्रमाणे. कारण की आता काय करणार आपल्याला डायगोनली आफ्टर 100 मूव्ह करेल, पण इथे आला इथून आपल्याला त्याला राईट अप्पर कॉर्नरला पाठवायचंय, बरोबर ना. सो अशा प्रकारे आपण झिगझॅग कोड करू शकतो, पण तो आपल्याला कंटिन्यू करायला इथं फ्लॅग वापरावा लागणार आहे. अँड 100+1 फ्लॅग एल्स वर पण आपल्या इकडे वर पाठवावं लागेल त्याला. सो 100 200 300 100 ठीक आहे. 4 इटरेशन्स आपण करू शकतो. ओके, मी आता 4 इटरेशन्स दाखवतो, मग आपण इन्फिनिट लूपला जाऊया. So if counter is greater than 0 and counter is less than 100. आता कोड आपण टेम्पररी साठी करतोय, ऍक्च्युली याची आपल्याला अपेक्षा नाही. आणि जेव्हा तो काउंटर हा तुमचा 101 ते 200 मध्ये असेल तेव्हा त्यांनी हे काम करावं. लेट मी चेक. 100. ओके, इट वर्क्स. आता माझं काम काय असणार आहे, हेच फक्त मी जस्ट अजून एकदा कॉपी पेस्ट करून दाखवतो. इथे कोड काय येणार आहे पुढे, 200 ते 300 आणि हा 300 ते 400. आता आपण टेम्पररी केलं, याला आपल्याला आणखी एक व्हेरिएबल वापरावा लागेल फ्लॅग. आता सध्या 4 इटरेशन पर्यंत काम करेल. इट वर्क्स. ठीक आहे. सो सध्या फ्लॅग वापरला तर आपल्याला सोल्युशन मिळेल, पण तो कोड आणखी कॉम्प्लिकेटेड होत जाईल. सो सध्या कन्सेप्ट काय आला, जर झिगझॅग करायचं असेल तर आपल्याला काय मिळू शकतं. ठीक आहे. ओके, सो जस्ट मी हा कोड आता थांबवतो. सो आता आपल्याला पुढे काम काय करायचंय, हा झाला तुमचा झिगझॅगचा कोड, सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड. ओके, रिमूव्ह अँड अगेन आय एम गोइंग टू रिमूव्ह ऑल द कोड. सर एक विचारू, हा बोल. तुम्ही जे आता घेतलं ना 100 200 300 आणि 400, जर आपल्याला ते कंटिन्यू करायचं असेल तर आपण 500च्या पण पुढे घेऊ शकतो ना. हो, किती पुढे जाऊ शकते, पण ते स्टॅटिक आहे. मी ऍज अ डेव्हलपर म्हणून ती गोष्ट कधी ऍडवायझेबल नाहीये. त्याकरता फ्लॅग वापरावा लागेल बाळा. कारण की इमॅजिन कर, जर का उद्या मी आता हे 600 घेतलंय विड्थ, म्हणून तू म्हणतेस की मी 600 मध्ये, समजा उद्या हे जर का 6000 असेल तर मग तू 100 200 300 400 500 1100 1200 इथपर्यंत नाही लिहू शकत इतका सगळा कोड. ओके, दॅट इज नॉट अ ऍक्सेप्टेबल, दॅट इज नॉट अ प्रेफरेबल थिंग. सो ऍज अ डेव्हलपर आपण त्याला फ्लॅग वापरू शकतो. कसा फ्लॅग वापरायचा हे आपण पुढे दाखवेन मी तुम्हाला. आता आपण पुढे जाऊया, ज्या गोष्टी मी सिलेबस मध्ये ठरवलेल्या आहेत त्या गोष्टी मला क्लिअर करून घेऊया बाळांनो. ओके, सो जस्ट इथे आपण XY सेट केले 50 200. ओके, इन्स्टेड ऑफ आपण त्याला सेंटरला घेऊया X 300/200. इथे पण मी सेट करतो 300/200. ओके, तो सेंटरला आहे. स्वतः आपण काय केलं, बाय काउंटर मुवमेंट केली. आता माझी रिक्वायरमेंट काय, एखादी गेम कधी काम करते, जर आपण की स्ट्रोक वर काम केलं तर, बरोबर ना. जर आपण की स्ट्रोक वर काम केलं, की स्ट्रोक म्हणजे काय, जेव्हा मी लॅपटॉपवर W प्रेस करेन तेव्हा तो वर गेला पाहिजे. A प्रेस केला की लेफ्टला, आपल्या लॅपटॉपला
त्या कीज असतात ना, WASD, W फॉर अप्पर, S फॉर डाऊन, A फॉर लेफ्ट आणि D फॉर राईट, अशा प्रकारच्या कीज आहेत. आता माझी रिक्वायरमेंट काय, मला त्या कीजच्या बेसवर सगळ्या गोष्टी मूव्ह करायच्यात, बरोबर ना. मग आता कीजच्या मूव्ह गोष्टीवर मला या गोष्टी मूव्ह करण्याकरता काय करावं लागतंय बघा. त्याकरता आपल्याला सिंपल लिहायचं आहे की तो मूव्ह कशा पद्धतीने होणार आहे, बरोबर ना. मूव्ह कशा पद्धतीने होतोय म्हणजे काय, त्याकरता आपल्याला चेक करायच्यात कीज. त्याकरता आपण मेथड वापरणार आहे ग्रीनफूट डॉट की डाऊन, बरोबर ना. त्याकरता आपण काय वापरणार आहे, ग्रीनफूट डॉट इज की डाऊन. लेट मी शो द डेमो. आता आपण कुठे येऊया, बॉल मेथड मध्ये येऊया. इथे आपण आता काय करणार आहे, चेक करणार आहे की युजरने कोणती की प्रेस केली आहे. मग आता मला खाली यायचं असेल किंवा पुढे यायचं असेल आपण काय लागतो, डी. प्रत्येक जण तुम्ही गेम खेळायला असाल, बरोबर ना. मग आपण काय वापरतो, WSAD या कीज वापरतो. आता मला खाली जायचं असेल, मी चेक करणार आहे इफ जेव्हा आपण बटन प्रेस करू ग्रीनफूट डॉट इज के कॅपिटल कंट्रोल स्पेस, मला मेथड मिळाली की डाऊन. कोणती की, डबल कोट मध्ये मेन्शन करा. पहिल्यांदा मी दाबणार आहे डी. डी म्हणजे काय, राईट साईडला मूव्ह करायला आपण डी वापरतो. मग राईट साईडला आपण ऑब्जेक्ट कसा वाढवतो, एक्स प्लस प्लस, किंवा आपण ते 5 ने वाढवूया, एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 10. एक्स ने मूव्ह केला. या 4-5 गोष्टी मेन्शन केल्या मी, 1 2 3 4. आपण इवन दो एल्स इफ वापरू फॉर बेटर प्रोग्रामिंग. अगेन एल्स अँड देन एल्स. बघा आता मला राईट साईडला जायचंय, आपलं मागाचं स्क्रीन दिस वन. ओके, राईट साईडला जायचंय. आपण कुठलं बटन प्रेस करणार इथं, हा तुमचा आहे डी बटन, बरोबर ना. खाली येण्याकरता आपण वापरतो एस बटन. लेफ्ट साईडला वापरतो आपण ए बटन आणि वर जर आपण वापरतो डब्ल्यू बटन. हे तुमच्या कीबोर्डची बाय डिफॉल्ट बटन आहेत. सो आपण डी वापरल्यावर काय करायचं, एक्स वापरायचं, एक्स प्लस करायचं. एस दाबल्यावर काय करायचंय, वाय प्लस करा. जेव्हा तुम्ही एस दाबाल तेव्हा काय करायचं, वाय इज इक्वल टू वाय प्लस 10. नंतर आपल्याला काय करायचंय, लेफ्टला आपण काय वापरतो, ए वापरतो. सो इथे मी वापरला ए. आणि ए ला आपण काय करायचंय, एक्स डिक्रीमेंट करा. जिथे असाल तिथून एक्स डिक्रीमेंट करा. त्याच्यानंतर आपल्याला वर जायला आपण काय वापरतो, वाय वापरतो, वाय मायनस करतो, बरोबर ना. सो इथे आपल्याला वर जायला आपण काय वापरतो, डब्ल्यू. आणि त्या काय करायचं आपल्याला, वाय इज इक्वल टू वाय मायनस 10. ओके, बिंगो. चेक करूया आपण कोड, वेदर इट इज एबल टू एक्झिक्यूट ऑर नॉट. प्रीसेट रन, ठीक आहे ना. आता रन केला काय, हा डायरेक्टच बाहेर गेला. आपल्याला सेट लोकेशन ज्या त्यात टाकायचे, कट. And again opening closing brackets required, opening bracket and closing bracket. ठीक है, ओके. कॉपी पेस्ट set location, closing bracket, tab. ओके, else if हे दाबलं, अगेन मला सेट लोकेशन, कट पेस्ट. हे दाबला, 10 ने पुढे जावा, लोकेशन मूव्ह करा. त्याच्यानंतर else if ओपनिंग ब्रॅकेट, वाय आला, सेट लोकेशन, पुढे जावा. ठीक आहे. बघा कोड काय केला आपण, जर का डी कीबोर्ड वरची डी की जर का प्रेस झाली तर एक्स वाढवा, लोकेशन सेट करा. एस प्रेस केलं आपण काय करतो, डाऊन साईडला मूव्ह करतो, सेट लोकेशन केलं. जर का तुम्ही ए प्रेस केलं, याचा तर मला लेफ्ट साईडला यायचंय, लेफ्ट साईडला आपण एक्स मायनस केला, लोकेशन सेट केली. वाय म्हणजे अप्पर, वर जायचंय, लोकेशन सेट केली. आणि आपण हे सगळं किती केलंय, 10 पिक्सेलने मूव्ह केले. चेक करूया काम करतोय का. बघा डब्ल्यू दाबलं, रन. ओके, रिसेट. समथिंग इज रॉंग, लेट मी चेक. एक्स राईट साईडला, y x plus x is equal to x, y. X ची व्हॅल्यू 3000 झाले. इंटिजर रिप्लेसमेंट. अच्छा हो, yes, okay, got it. So again let me check, let run. Okay, it works fine, बरोबर ना. ओके, ऍक्च्युअली 3000 त्यामुळे तो बाहेर जातो आपल्या रेंजचा, इथे प्रॉपर काम करतोय. हा आता व्यवस्थित आपल्याला काम करतोय. मी डब्ल्यू दाबलं, वर गेला, एस दाबलं, खाली आला, ए दाबला लेफ्ट साईडला, बी दाबलं राईट साईडला, बरोबर.
आता इथं आपण डायगोनलचं कोडिंग केलंच नाहीये. जर का मी डब्ल्यू आणि डी दाबलं तर हा अप्पर लेफ्ट वर जाणार नाही. त्याकरता तुम्हाला स्पेशल कोडिंग करावं लागेल की या दोन कीज प्रेस झाल्या तर काय कर, एक्स आणि वाय दोन्ही वाढव किंवा वाय कमी करून एक्स वाढव, हे डिपेंड्स. सो तुम्ही डायगोनलचं पण तुमचं कोडिंग करू शकता, त्याप्रमाणे तुम्हाला कीजचं कॉम्बिनेशन मेन्शन करावं लागेल. आता आपण मग अशी जितके ऑब्जेक्ट बनवले हे सगळे ऑब्जेक्ट तुम्ही अशा पद्धतीने मुव्हमेंट करू शकता. सगळ्यांना हा कोड समजलाय? एव्हरीवन, ऍक्ट मेथड, डी बटन दाबलं. डी बटन म्हणजे कसं चेक केलं, ग्रीन फूट डॉट इज की डाऊन, त्याला आपण विचारलं की प्रेस केली कोणती, डी की आहे का, डी असेल तर काय कर, एक्स वाढव. त्याकरता तुम्हाला हे कंटिन्यू व्हिज्युअलाइज व्हायला पाहिजे. जेव्हा तुम्ही ग्रीन फूट मध्ये काम करताय, जोपर्यंत तुम्हाला या गोष्टीवर सेट लोकेशन कन्फर्म होत नाही तोपर्यंत तुम्ही ऑब्जेक्ट मूव्ह करू शकणार नाही. तुम्हाला कळलं पाहिजे राईट साईडला, हे तुम्हाला व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. ज्याचं ड्रॉइंग चांगलं आहे ना त्याला हे खूप लवकर व्हिज्युअलाइज होतं, बरोबर. सो ह्या गोष्टी तुमच्या डोक्यात फिक्स ठेवा. जेव्हा प्रोग्रामिंग करताय तेव्हा या प्रकारची डायग्राम तुमच्या समोर ठेवा. या प्रकारची डायग्राम इथे तुम्हाला समोर ठेवा की आपल्याला कुठल्या डायरेक्शनला मूव्ह करायचंय. ठीक आहे, जोपर्यंत तुम्हाला या गोष्टी क्लिअरिफाय होत नाही तुम्ही काम करू शकणार नाही. बोला. एक डायगोनलचं आम्हाला तयार करून दाखवा ना कोड, म्हणजे एसडी चा डायगोनल कसा तयार करायचा. ओके फाईन. समजा मला इथे राईट अप्पर, इथे राईट साईडला यायचंय खाली आपल्याला. सो आपण डायगोनली मूव्ह करायला काय करावं लागेल, इथे आपण बघितलं एक्स पण वाढवावं लागेल, वाय पण वाढवावं लागेल. सो जस्ट मी अगेन कोडिंग मध्ये आलो. इथे आपण चेक करूया, राईट साईडला डायगोनलला यायचंय. आपण काय प्रेस करणार तिथं, डायगोनलला याला एस आणि डी एकदम दाबणार, बरं ना. सो हा तुमचा एस दाबला अँड तुम्ही काय दाबलात, डी दाबलात, कॉपी पेस्ट, बरं ना. या साईडला आता इथं तुम्ही काय बटन दाबणार आहे, एस दाबणार, डी दाबणार, तेव्हा तो राईट साईडला खाली राईट डाऊन कॉर्नरला येईल एस आणि डी प्रेस केल्यावर. सो इथे आपण लिहिला एस आणि डी. एस आणि डी मध्ये तुम्ही काय करणार आहे, एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 10, दोन गोष्टी वाढवणार, एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 10. डब्ल्यू एस ए डी. ओके, आता मी एस डी प्रेस करतो. एस डी आपल्याला सिंटॅक्स सर एस डी च्या ऐवजी एस झालेला आहे. अच्छा सॉरी, एस आणि डी. ओके ओके, रिसेट, रन, वर गेलो, लेफ्ट आलो, एस डी प्रेस केले. आता मला वेगळ्या कीज घ्यायला लागतील त्याकरता. ठीक आहे, मी काम करतो, समजा सी दाबलं तर मी डायगोनल येईल. मी काय करतो, वाय इज इक्वल टू वाय प्लस 10 आहे. वाय प्लस 10 पाहिजे डायगोनल यायला, बरोबर. इथे आपल्याला काय पाहिजे, एक्स आणि वाय दोन्ही वाढवायचे आहेत आपल्याला. रिसेट, रन, हा वर गेला. मी आता परत चेक करतो एस डी. तो नाही काम करत, एस डी एकत्र गेला, एस म्हणजे एकच काम करतोय. ठीक आहे, इन्स्टॉल मी सी वापरतो ना सरळ. कशाला दोन नंबर, मी जस्ट काय घेतो, डायगोनलला सी घेतो and just remove. Again reset, run, up, down, left, D and then diagonally C. ठीक है, it works fine. हे बघा हा मला डायगोनली लागला. सो मला आणखीन वर मी क्यू वापरू शकतो. जर मला पुन्हा या साईडला वर जायचंय, आता या साईडला वर जायला तुम्हाला काय, वाय पण मायनस करायचा, एक्स पण मायनस करायचा आहे, बरोबर ना. वाय मायनस करायचा, एक्स मायनस करायचा आहे. समजा इथे मी दाबला, प्रेस केला, क्यू केला, काय होणार, एक्स मायनस वाय मायनस, बघा रिसेट. हा माझा क्यू, रन केलं, क्यू आहे, क्यू सी. आय एम एबल टू मूव्ह माय ऑब्जेक्ट डायगोनली. इज इट ओके? येस सर, थँक्यू सर. ओके, आता बघा माझी एक सिंपल साधी रिक्वायरमेंट आहे, तुम्ही तुमचं लॉजिक क्लिअर करू शकता का बघा. यात गंमत काय बघा, आता मी माझा प्रोग्राम रन केला आणि मी आता डी प्रेस करतो. डी प्रेस केला, हा पुढे गेला, बरोबर ना. डी प्रेस केला, हा मागा आला. माझी रिक्वायरमेंट साधी सोपी आहे. जेव्हा मी या घरात इथे पुढे जाईल ना, तेव्हा आपण काय करूया, सगळं रिसेट करून थोडस. मी माझ्या कोड मध्ये आलो. सगळ्यांचं लक्ष ना काय चाललंय ते. ओके, आता मला सिंपल साधं लॉजिक तुम्ही सांगा, माझी रिक्वायरमेंट काय आहे. ठीक आहे, हा ऑब्जेक्ट आपला मूव्ह, इथे मी बाय डिफॉल्ट 10 लिहिलं, सेमीकोलन दिला. ऑब्जेक्ट मी सुरुवात करतो एक्स अगदी 10 पासून, 10 बाय 200, 100, 10 झालं. ठीक आहे, इथे माझा ऑब्जेक्ट आहे, बरोबर ना. मी रन केला, हा पुढे जातोय. हा पुढे गेल्यावर त्या स्क्रीन लाईन थांबतोय, बरोबर. आता माझी रिक्वायरमेंट काय, याने परत रिस्टार्ट झालं पाहिजे. रिस्टार्ट झालं म्हणजे काय, तो जिथून चालू येतोय स्क्रीन मधून तिथून त्यांनी परत पुन्हा बाहेर आलं पाहिजे.
बघा बरं का माझी रिक्वायरमेंट काय आहे. ओके, माझी सिंपल रिक्वायरमेंट काय आहे. ठीक आहे, हे तुमचा ग्रीन फूट आहे. तो बॉल इथून पास होतोय, इथून स्टार्ट झाला, या स्क्रीनला आला की इथून पण बाहेर आलं पाहिजे आणि हे असं कंटिन्यू फिरलं पाहिजे त्यांनी. समजतंय का. ऑब्जेक्ट इथे, इथून बॉल इथे थांबतोय, इथं न थांबता त्यांनी काय केलं पाहिजे, परत इथूनच बाहेर आलं पाहिजे. काय करावं लागेल एनी आयडिया. किंवा समजा एखादा ऑब्जेक्ट माझा इथे आहे, बरोबर आहे, त्याला मी खाली आलं तो इथून थांबणार, स्क्रीन संपते म्हणून. त्यांनी काय केलं पाहिजे, परत इथून परत पुन्हा चालू झालं पाहिजे. बरोबर का. सगळ्यांना रिक्वायरमेंट काय माझी. एव्हरीवन क्लिअर अबाउट माय रिक्वायरमेंट. ओके, ठीक आहे. आता याला काय करता येईल बोला. सर त्याची हाईट जी आहे ना, ते निम्यापर्यंत मग अशी आपण 400 घेतली होती ना, ते 200 नंतर सेट झाली पाहिजे. ज्यावेळेस त्याची विड्थ सगळी संपेल त्यानंतर सेट लोकेशनला ह्या मेथडला कॉल गेला पाहिजे आणि ती नंतर हाईट बघा 200 ला आणि विड्थ 0 ला सेट झाली पाहिजे. नंतर ओके, आता बघा साधं सोपं मी लॉजिक लिहितो यात, लक्ष द्या. मी आता काय करणार आहे साध्या सोपी गोष्टी बघा. आता आपण मगाचं मेथड आपली काय होती, इथं आपण सुरू केलंय 10. समजा मी परत त्याला सेंटरच्या लोकेशनने चालू केलं. सेंटर लोकेशन आपली काय होती, विड्थ 300 आणि हाईट 200. ओके, सो इथे पण आपलं ते होतं, तो सेंटरला आला असेल. फाईन. आता आपण इथे काय करतोय, मूव्ह केलं, तो इथे जाऊन थांबतोय याचा अर्थ काय, तो एजला कनेक्ट होतोय. एज, बरोबर ना, एजला कनेक्ट होतोय. माझं काम फक्त काय, चेक करायचंय इफ इज ऍट एज. इज ऍट एज इनबिल्ट मेथड काय होती, इज ऍट एज. ऑब्जेक्ट जर का कोणत्याही एका चौकोनाला, कोणत्याही एका 4 पैकी एका कोपऱ्यात धडकत असेल तर इज ऍट एज. एज म्हणजे काय, कडा, कोपरा, कडा, बरोबर. तो त्या कडेला धडकतोय असा त्याचा अर्थ होतो. मग जर का तो कडेला धडकत असेल तर ती काय केलं पाहिजे, त्याची लोकेशन बदलली पाहिजे. मग आपण काय करूया, सेट लोकेशन. मग लोकेशन काय सेट करायची, त्याची SET पाहिजे, सेट लोकेशन. आता आपल्या बॉलची पर्टिक्युलर लोकेशन सुरुवातीला काय होती, एक्स होता 300, वाय होता 200. एखाद्या गोष्टीला डाव्या साईडला त्याला सुरुवात करायची ना, डाव्या साईडला म्हणजे तुमचा कोण शून्य असणार आहे, एक्स शून्य असणार, बरोबर ना. एक्स किती असणार, 0 असणार. सो इथे मी काय करतो, त्याला एक्स करतो 0 आणि वाय, इथे तुमचा वाय किती होता, बाय डिफॉल्ट 200 होता. इथे मी ऍज इट इज त्याला 200 ठेवतो. लेट मी चेक हा तशा पद्धतीने काम करतोय का. रिसेट, रन, इट वर्क्स. बरोबर का, सगळ्यांना कोड समजतोय. बघा समजा मी हा इन्स्टेड ऑफ 10 च्या ऐवजी मी याला 5 ने मूव्ह केलं, तुम्हाला त्यातल्या तो थोडा स्लो मुव्हिंग दिसेल. एव्हरीवन क्लिअर अबाउट दिस. सगळ्यांना समजतंय काय चाललंय ते. नो चॅट सेक्शन मध्ये रिप्लाय द्या, झेपते काय चाललंय ते. प्लीज अजून एकदा एक्सप्लेन करता. हो कळतंय. ओके, प्राजक्ता, शिवानी, राजन, सुजाता. ओके, चला एकदा एक्सप्लेन करतो, एकदा फायनल, एकदा फेजवर. बघा माझी रिक्वायरमेंट काय होती, मूव्ह 5. आता मी मूव्ह 5 वापरण्यापेक्षा काय करतो, आपलं रेग्युलर सेट लोकेशन वापरू शकता, मूव्ह 5 वापरू शकता. हा मूव्ह 5 काय करतो, एका फिक्स डायरेक्शनला मूव्ह करतो. आपण जर का डायरेक्शनवरच बोलायचं असेल तर आपण दुसरा प्रकार आपला नेहमीचा घेऊया, इंटिजर एक्स इक्वल टू काय होते, मग अशी एक्स मध्यभागी म्हणजे एक्स तुमचा 300, इंटिजर वाय तुमचा किती होता रे बाबांनो, 200. आणि आपण काय केलं इथं, सेट लोकेशन. आणि हा मला पुढे ढकलायचा ना, पुढे ढकलायचा म्हणजे काय होणार, आपला एक्स वाढणार. मग एक्स आपण किती वाढणार, सेट लोकेशन तुम्ही आपण मूव्ह केलं होतं एक्स आणि वाय, आणि आपल्याला एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 10. इथपर्यंत सगळ्यांचा क्लिअर असेल. रिसेट, रन. हा पुढे जातोय, रन, पुढे गेला, रन. फाईन. आता तो इथे आला. आता याची 2 पर्याय आहेत. आता तिला एकीला डाऊट होता, मी दोन्ही पर्याय एक्सप्लेन करतो. एक तर मला माहिती हा फक्त राईट साईडलाच मूव्ह होणार होता, म्हणजे हा कोपऱ्याला पोहोचला का. मग याकरता फाइंड आउट करण्याची इनबिल्ट मेथड आहे इज ऍट एज. मग जर का तो एजला गेला तर हा बॉल तुम्हाला कुठे मूव्ह करायचा आहे हो, हा बॉल इथून तुम्हाला काढून इथे मूव्ह करायचा आहे, कुठे इथे. मग इथं मूव्ह करणे म्हणजे काय, एक्स लोकेशन 0 आणणे, एक्स लोकेशन 0 आणणे. हे तर समजते सगळ्यांना, एक्स लोकेशन 0 आणणे. एकदा पुन्हा आपल्या GUI ला येतो जर तुम्हाला आणखीन क्लॅरिफिकेशन हवं असेल तर. ओके, बघा हा माझा पोर्टल. ओके,
मगाशी आपण बॉल मध्यभागी घेतला. मध्यभागी घेतला म्हणजे काय केला? एक्स आपण किती घेतला? 300. वाय आपण घेतला 200. बरोबर आहे का? हाच ऑब्जेक्ट मला इथल्याच्या ऐवजी इथं हवा असेल तर हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे. हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे. हा तुमचा वाय ऍक्सिस आहे. ओके, मला हा बॉल इथे हवा आहे. इथे हवा आहे म्हणजेच काय? तुमचा एक्स किती येणार आहे? 0 येणार आणि वाय किती येणार तुमचा इथे? 200 येणार आहे. बरोबर आहे? इथे तुमचा एक्स किती होता? 300. इथे वाय किती होता? 200. हा बॉल जर का मला इथे पाहिजे, इथे तुमचा एक्स किती असणार आहे? विड्थ किती यायची टोटल? 600 आणि वाय किती असणार आहे? स्टिल इट इज ऑन 200. समजतंय का? सो जेव्हा तो मध्यभागी आहे म्हणजे एक्स 300, लेफ्टला आला म्हणजे एक्स 0 झाला, राईट साईडला पोहोचला म्हणजे एक्स 600 झाला. ऍक्च्युली हा 600 म्हणजे कट टू कट नसतो, हा 599 एक पिक्सेल कमी असतो. जो चौकोन ड्रॉ केला की नाही तो पिक्सेलला जातो. बरोबर ना? याची ऍक्च्युली विड्थ आपण काय आता दिसते आपल्याला 600/400, पण हा 600/400 नसून किती ऍक्च्युली हा 599/399 आहे. एक पिक्सेल कुठे गेला सर? हा जो चौकोन ड्रॉ झाला की नाही बाहेरचा चौकोन, त्या चौकोनामध्ये एक पिक्सेल गेला. बरोबर? हा जो काय आपण पिक्सेल बघतोय ना, हा चौकोन, या चौकोनामध्ये एक पिक्सेल वाया गेलाय. मग आता हा बॉल जर का आपल्याला पुन्हा रोटेट करायचा असेल तर पहिला ऑप्शन काय आपल्याकडे? इज ऍट एजला. तो कोपऱ्यात गेलाय का बघ. काय बघायचं? इथे मी चेक करणार आहे तो इज ऍट एज. ठीक आहे. सो एक्स इथं आपण पुढं गेलं. ठीक आहे, आता माझं काम काय चेक करणे? इज ऍट एज. इफ जर तो कुठं असेल? इज ऍट एज. जर का तो कोपऱ्याला असेल तर काय कर? फक्त लोकेशन मूव्ह कर. कुठे? एक्स तुमचा मूव्ह करा 0 पासून. इथे मी काय करतो? 0 करतो. समजतंय? लोकेशन फक्त काय केली त्याची? 0 केली. बघूया हा कोड काम करतोय का? रिसेट, रन. काय झालं? इज ऍट एज असं असेल तर सेट लोकेशन कुठे घे? एक्स तुमचा 0 कर. अच्छा, इज ऍट एज असेल तर एक्स तुमचा 0 करा. एक्स इक्वल टू 0 आणि सेट लोकेशन परत एक्स वाय अशाच पद्धतीने काम राहू द्या. फक्त एक्स आपल्याला 0 करायचा आहे. चेक करूया. रन. अच्छा, तो इज ऍट एजला आला म्हणून प्रॉब्लेम आला. इथे आपण काय करू शकतो? तुमचा एक्स इक्वल टू किती येणार आहे बाळांनो? 599. 600 ना ऍक्च्युली. आता 600 झाल्यावर काम करणार नाही. आय डोंट थिंक सो. ओके, इट वर्क्स फाईन, नो प्रॉब्लेम. हा दुसरा पर्याय. बरोबर आहे का? सो जेव्हा तो कोपऱ्यात पोहोचेल, एक तर हे 600 वापरा किंवा मेथड काय वापरायची? इज ऍट EDGE, इज ऍट एज. दोन्हीपैकी कोणतीही मेथड वापरा, काही प्रॉब्लेम येणार नाही. समजतंय? मग हे जर का माझ्या की स्ट्रोक वर करायचं असेल तर, मगाशी आपण जो कोड लिहिला होता की नाही की स्ट्रोक वाला, त्या जर का की स्ट्रोक वर मला मूव्ह करायचं असेल तर काय करणार? म्हणजे आपण वर गेलं की खाली आलं पाहिजे, खाली गेलं की वर आलं पाहिजे. हा कोड तुमचा कशासाठी झाला? फक्त पुढे मागे करण्याकरता. म्हणजे रन केलं अशा पद्धतीने. आता हेच मला व्हर्टिकल पाहिजे. काय करावं लागेल? हे जे रोटेशन आहे हे सध्या कसं आहे? हॉरिझॉन्टल आहे. हे लोकेशन मला व्हर्टिकल पाहिजे. काय करावं लागेल सांगा? या कोड मध्ये काय बदल करू जेणेकरून तो व्हर्टिकली इन्फाइनाइट फिरेल? कोण सांगताय? चला. सर 400 पर्यंत चेक करायचं. हा, पण आणखी कधी बदल करावा लागेल ना बाळा? वाय लक्ष द्या. वाय 0 द्यावं लागेल सर. बरोबर. वाय तुमचा मूव्ह करावा लागेल. इथे लक्ष द्या. मी याचा कलर फक्त पेनचा बदलतो. मगाशी तुमचा वाय फिक्स होता. वाय हा तुमचा किती होता? फिक्स होता. मूव्ह कर होता. एक्सला तुमच्या मूव्ह करायचा होता. एक्स तुमचा सुरुवातीला इथे होता, तो पुढे गेला म्हणजे 300 होता. आधी एक्स किती होता? 300 होता. मग वाढतो 600 गेला. आपण काय केलं? एक्स तुमचा 600 झाला की काय करा? एक्स पुन्हा 0 केला आणि ह्याला आपण रोटेशन दिलं. आता हीच डायग्राम आपल्याला काय करावं लागेल? चेंज करावं लागेल. हा तुमचा चौकोन, बरोबर. इथे ऑब्जेक्ट आहे. इथे ऑब्जेक्ट किती असणार आहे? वाय इक्वल टू 200. तो मूव्ह करणार. वाय इक्वल टू 400 ला आला. वाय तुमचा किती झाला? 400 झाला की काय करायचंय? वाय तुमचा 0 करायचा आहे. ऍक्च्युली आहे 0 केला तो इकडे जाईल ना. वाय तुमचा परत किती करायचं तुम्हाला? हो, 0 करायचं आहे. वाय इक्वल टू 0 करायचं आहे. बरोबर आहे का? सो सध्या तुमचा वाय इथे होता.
आता तुमचं काय होणार आहे, एक्स तुमचा फिक्स राहणार, एक्स तुमचा फिक्स राहणार आणि वाय तुमचा काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. बघा इथे आपण काय होतं, एक्स तुमचा मगाशी 300 होता, एक्स 600 झाला, एक्स 0 केला, वाय फिक्स आहे. इथे तुमचं काय होणार आहे, आता वाय तुमचा 200 होता, वाय तुमचा 400 झाला की वाय 0 करा आणि तुमचा एक्स कसा असणार आहे, एक्स तुमचा फिक्स असणार आहे. समजतंय का सगळ्यांना? ओके ठीक आहे, ट्राय करून बघूया अशाच प्रकारे वर्किंग होते का. ठीक आहे. सो दुसरा प्रकार काय होता इथे आपल्याला, समजा मी या पूर्णच ऍक्ट मेथडला कमेंट टाकतो, त्याला जस्ट मी आधी कॉपी करतो आणि या पूर्ण ऍक्ट मेथडला समजा कमेंट टाकली. ही आपली नवीन ऍक्ट मेथड. यात आपण काय लिहिणं अपेक्षित आहे, आता आपण काय वाढवणार आहे, वाय वाढवणार, y इज इक्वल टू वाय प्लस 10. वाय कुठपर्यंत जाऊ देणार, त्याला हाईट किती तुमची मॅक्झिमम 400, तो 400 ला पोहोचला की काय 0 करा, वाय तुमचा 0 करा. चेक करूया काम करतोय का, रिसेट रन, इट वर्क्स फाईन. समजतंय, एखादा ऑब्जेक्ट एक्स एखादा ऑब्जेक्ट वाय, सगळ्यांना कन्सेप्ट कळाला. Yes, हा sir. तुमचा काय आहे, मूव्ह हॉरिझॉन्टली, हा तुमचा काय आहे, वाय जेव्हा आपण चेंज करतो तेव्हा वाय ने काय होणार आहे, मूव्ह व्हर्टिकली. समजतंय ना सगळ्यांना काय चाललंय काय नाही, मी काय काय शिकवतोय काय काय घेतोय, नाही तर एक एक पुढचं शिकत चाललाय मागचं सगळं विसरत चाललाय, असं नाही ना सगळ्यांचं. ओके सो इट्स ऑलरेडी 6:30 वाजलेले आहेत. ठीक आहे, आता आपण थोडंसं जरा इतकं आपण सिंगल ऑब्जेक्ट खेळलो ना, आता आपण मल्टिपल ऑब्जेक्ट बरोबर काम करूया. बरोबर, मल्टिपल ऑब्जेक्ट्स काम करूया. आता मल्टिपल ऑब्जेक्ट्स कशी घ्यायचे स्क्रीनवर, ऑब्जेक्ट घ्यायला आपण काय केलं होतं मगाशी, ऍक्टरला राईट क्लिक केलं होतं आणि न्यू म्हटलं होतं, बरोबर आहे ना. मगाशी आपण तो बॉल कसा आणला आठवतंय का सगळ्यांना, मगाशी आपण बॉल कसा आणला दाखवतो, राईट क्लिक केलं होतं ऍक्टरवर आणि न्यू सब क्लास म्हटलं होतं, बरोबर ना. समजा मी याला आता सध्या क्लोज करतो, नवीन ग्रीन फूडचा प्रोजेक्ट घेतो, बाकीच्यांनी आपले माईक म्यूट ठेवा बाळांनो. ओके, समजा फाईल याला मी क्लोज करतो, सिनारिओ न्यू जावा सिनारिओ, इथे मी घेतो डेमो2 आणि ओकेला क्लिक करतो. डेमो2 आलं, इथे तुमचं एक नवीन वर्ल्ड कन्स्ट्रक्टर आलं, चौकोन आपली लाईन आली. आता मला एक दोन गोष्टी घेतो मी, एक एलिफंट घेतो एक बनाना घेतो. सगळ्यांना माहिती आहे की एलिफंटला काय बनाना आवडतो, बरोबर ना. मग एलिफंट आणि बनानाची आपण रेस लावूया, एलिफंट आणि बनानाची आपण रेस लावू की एलिफंट पळत पळत जातो बनाना खातोय असं आपण दाखवूया. काय दाखवायचंय मला, एक एलिफंट घेऊ एक बनाना घेऊ आणि तो एलिफंट तो बनाना खातोय, मला हे दाखवायचंय, बरोबर ना. बघा आता मला नवीन ऑब्जेक्ट घ्यायचा, काय करतो ऍक्टरला येतो, राईट क्लिक न्यू सब क्लास, न्यू सब क्लासला गेलो, ॲनिमल घेतो, ॲनिमल कुठे आहे आमचा, एखादा एलिफंट घ्या, वेअर इज एलिफंट, ओके गॉट इट, येस इट इज एलिफंट. एलिफंट घेतला, नाव दिलं त्याला ELE, ओके ELE, ओके हा तुमचा एलिफंट आला. किंवा आपण इव्हन तुला पूर्ण नाव देऊया वाटलं तर, मी त्याला डिलीट करतो, राईट क्लिक न्यू सब क्लास, ॲनिमल, ॲनिमलला सिलेक्ट केलं, ELEPHANT, इव्हन त्याला इथं मी म्हणतो माय एलिफंट, म्हटलं तर माझा क्लास आहे म्हणून मी माय एलिफंट दिलं. ओके सो माय एलिफंट क्लास आला, तो एलिफंट हवा आहे मला, राईट क्लिक न्यू एलिफंट म्हटलं, हा एलिफंट इथं आला, बरोबर. आता मला काय पाहिजे, त्या हत्तीला खायला काय पाहिजे, बनाना, केळ घेऊया आपण, राईट क्लिक ऍक्टरला केलं, न्यू सब क्लास, काय पाहिजे मला, फ्रुट्स पाहिजेत, मी कुठे गेलं रे, फ्रुट्स कुठे, फूड, फूड मध्ये बनाना आहे. ओके याला आपण नाव देऊया BANANA, बनाना, ओके आणि हा तुमचा बनाना, राईट क्लिक न्यू एलिफंट आला, राईट क्लिक न्यू बनाना, दोन गोष्टी आल्या. ओके का. आता आपली रिक्वायरमेंट काय आहे, आता लक्षात घ्या इथे माझी दोन सेपरेट क्लास आहेत, याचा अर्थ एलिफंटची ऍक्ट मेथड वेगळी आणि बनानाची ऍक्ट मेथड वेगळी, हे समजतंय का, बरोबर ना. उद्या विचार करा, एक पॅरेंट आहे, एकच चाइल्ड क्लास आहे, एका बापाचा एकच मुलगा, सो या मुलाची सगळी प्रॉपर्टी, बापाची सगळी प्रॉपर्टी त्या मुलाची. उद्या त्याच आई वडिलांना दोन मुलं झाली, ती प्रॉपर्टी दोघांची असणार ना, बरोबर आहे का. त्याचप्रमाणे तुमचा हा जो एलिफंट आहे त्या एलिफंटची ऍक्ट मेथड वेगळी, बरोबर. बघा आता मी माय वर्ल्डला क्लिक केलं, हा तुमचा माय वर्ल्ड फिक्सच आहे. आपण हा जो अनवॉन्टेड पार्ट आहे कमेंटवाला तो रिमूव्ह करू, म्हणजे आपल्याला डिस्टर्ब करणार नाही किंवा कन्फ्युज करणार नाही.
ओके, हा तुमचा सिंपल एलिफंटचा पार्ट. ओके, त्याच्यानंतर मी बनाना घेतला. बनाना आता मी ओके एलिफंटला डबल क्लिक करूया. हा तुमचा एलिफंटचा पार्ट आला. त्यातल्या आपण अनवॉन्टेड गोष्टी रिमूव्ह केल्या मी. ओके, त्यानंतर मी बनानाला डबल क्लिक केला. आता बनाना डबल क्लिक, त्याच्या पण मी अनवॉन्टेड गोष्टी रिमूव्ह केल्या. ठीक आहे. आता सो तुम्हाला माझ्या या स्क्रीनमध्ये टोटल 3 क्लास दिसतात. पहिला क्लास आहे माय वर्ल्ड 600 बाय 400चं विड्थ. दुसरा आहे एलिफंट, इथे तुमचा पब्लिक क्लास एलिफंट, त्याची ऍक्ट मेथड आहे. त्याच्यानंतर बनाना, इथे तुमचा बनाना क्लास आहे, त्याची ऍक्ट मेथड वेगळी आहे. हा कन्सेप्ट कळाला? सो तुम्ही जितके क्लास घ्याल तितके तुमच्या ऍक्ट मेथड येणार. बरोबर आहे, जितक्या क्लास घ्याल तितक्या तुमच्या मेथड येणार. ओके, आता माझी सिंपल रिक्वायरमेंट काय होती? आपले हे जे 2 ऑब्जेक्ट्स आहेत ते आपल्याला मूव्ह करायचे आहेत. मग मूव्ह करायचे म्हणजे काय? हा तुमचा बनाना, याच्यापुढे मी काय लिहितो? मूव्ह 5, मूव्ह 5. बरोबर ना? ओके, सो बनाना 5 ने मूव्ह होतोय. समजा हा आपण मूव्ह करूया 5 ने. ठीक आहे. आणि एलिफंट, एलिफंट मध्ये येऊ आपण, आणि एलिफंट आपण मूव्ह करूया, मूव्ह 6 ने मूव्ह करतो किंवा 7 ने मूव्ह करू. सो कधी ना कधी एक मेळा गाठतील ना. बघा, आता मी एलिफंट घेतला, न्यू क्लास एलिफंट आला. बनाना घेतला, न्यू बनाना इथे ठेवला आणि रन केलं. दॅट्स इट. समजतंय ना? बरोबर आहे. पॉज, रिसेट. बघा, आता आपण काय करू, ह्यांना फिक्स लोकेशन देऊया. आता काय होतं, मला प्रत्येक वेळेस राईट क्लिक, न्यू एलिफंट, एलिफंट घ्यावा लागतोय. राईट क्लिक, न्यू बनाना, बनाना घ्यावा लागतोय आणि त्यांना रन करावं लागतंय. मग रिसेट केलं की प्रॉब्लेम होतोय. त्यापेक्षा आपण काय करूया, फिक्स जागा देऊन ठेवू. आपण परत काय केलं, माय वर्ल्डला आलो. काय करावं लागतं? ऑब्जेक्ट बनवावं लागतो. ऑब्जेक्ट कसा बनवायचा रे बाळांनो? मग अशी काय सिंटॅक्स सांगितलं? क्लास नेम स्पेस ऑब्जेक्ट नेम. पहिल्यांदा आपण एलिफंट बनवूया, माय एलिफंट, ELEPHANT क्लास नेम. त्याचा ऑब्जेक्ट नेम बनवतो मी, समजा ELE इक्वल टू न्यू माय एलिफंट. ठीक आहे ना? एलिफंट घेतला. दुसरा ऑब्जेक्ट बनवतो. दुसरा ऑब्जेक्ट काय आहे? बनाना, BAN इक्वल टू न्यू बनाना. बरोबर आहे का? हे माझे 2 ऑब्जेक्ट बनले. आता मला पहिला ऑब्जेक्ट ऍड करायचा. आपण काय मेथड वापरतो? ऍड ऑब्जेक्ट. पहिल्या ऑब्जेक्टचं नाव काय? एलिफंट. एक्स कुठे ऍड करायचं आहे मला? समजा मी माझा एक्स ठेवला 100, बरोबर ना, आणि वाय ठेवला 10. एलिफंट येतोय का? सेमिकोलन. ओके, एलिफंट. तुम्हाला आणखीन खाली हवा आहे. सो एक्स मी त्याला थोडक्यात ठेवतो 10, 50, क्वाइट गुड, 100, फाईन. हा तुमचा एलिफंट आला. आता याच्या पुढे मला काय पाहिजे? बनाना हवा आहे. पुढे पाहिजे म्हणजे काय वाढणार, एक्स का वाय? रिप्लाय द्या चॅट सेक्शन मध्ये. मला एलिफंटच्या पुढे बनाना पाहिजे, पुढे राईट साईडला बनाना पाहिजे. व्हेरी गुड. अपर्णाचा मेसेज आला, अपर्णा प्रोजेक्ट एक्स. ओके, वाय कोण म्हटलं मला? कार्तिक. कार्तिक जाचक लेट आला होता, त्यामुळे एक्स वाय लोकेशन डोक्यात नसेल बसल्या. सो एखादी गोष्ट पुढे पाहिजे. पुढे पाहिजे म्हणजे राईट साईडला पाहिजे. राईट साईडला पाहिजे म्हणजे जर का आपण आपला ऑब्झर्व केला, इथे एखादी गोष्ट राईट साईडला मूव्ह होते. ओके, इथे एखादी गोष्ट आपल्याला, हा एलिफंट आहे, एलिफंटच्या पुढे बनाना पाहिजे म्हणजे काय वाढणार? एक्स वाढणार. बरोबर ना? ही डायग्राम व्हिज्युअलाइज करा. राईट साईडला मूव्ह म्हणजे एक्स साईडला एक्स वाढणार. सो एक्स वाढणार म्हणजे इथे मी काय करणार आहे, समजा इथे मी देतो 70. बरोबर. सो सेमिकोलन दिला का मी? एलिफंटची जिथे मला काय पाहिजे? बनाना पाहिजे, BAN, बनाना 70. खूपच जवळ आलं. इन्स्टेड ऑफ 70 आय एम गोइंग टू गो फॉर द 150. क्वाइट गुड. थोडं आणखीन लांब घेऊया, 200. ओके, दॅट्स बेस्ट. रिसेट, रन. व्हेरी गुड. रन केलं. व्हेरी गुड. समजतंय का सगळ्यांना? आता तो एलिफंट बनाना का खाताना दिसतोय? त्याचं उत्तर काय बाळांनो? मजेशीर आहे. आपण बनाना 5 ने मूव्ह केलंय आणि एलिफंट 7 ने मूव्ह केलाय. त्यामुळे कधी ना कधी हा 7 असल्यामुळे हा फास्ट मूव्ह होणार आहे. जर का मी दोघांना 5 दिलं तर, आता एलिफंट पण 5 ने मूव्ह होतोय, बनाना पण 5 ने मूव्ह होतोय. आता तो कधी खाऊ शकेल का खेळायला? कधीच नाही. दोघेही पॅरलल काम करणार आहेत, आहे ना? दोघंही पॅरलल काम करतात माझे. रन. बरोबर आहे. ओके, कन्सेप्ट कळला का सगळ्यांना? एव्हरीवन क्लिअर अबाउट दिस?
आता माझी रिक्वायरमेंट काय, मला फक्त बनाना, मी माझा एलिफंट थोडा फास्ट पळवतो, 7 केलं, बनाना 5 केलं, रिसेट रन, बिंगो. बरोबर ना. आता पर्टिक्युलर माझा एलिफंट बनाना खातोय. आता माझी रिक्वायरमेंट काय, एलिफंटने बनाना खाल्ला की मला प्रोग्राम थांबवायचा आहे, प्रोग्राम थांबवायचा आहे किंवा बनाना गायब करायचा आहे, बनाना गायब करायचा आहे. इथे काय होतंय, रिसेट रन पॉज. या लोकेशनला एलिफंट बनाना पर्यंत पोहोचलाय. मग आता काय व्हायला पाहिजे, आपल्याला काय दाखवायचं, एलिफंटने बनाना खाल्ला, मग आपल्याला बनाना गायब करायचा आहे. आता तुम्ही ऑब्झर्व करा, रन केलं, या स्पॉटला काय होतंय, एलिफंट बनानाला टच करतोय, एलिफंट काय करतोय, बनानाला टच करतोय. या केसमध्ये मला करायचंय काय, बनाना रिमूव्ह करायचंय. बरोबर ना, समजतं सगळ्यांना. बरोबर. आता या लोकेशनला आपण काय म्हणतो, इथे आपण इंटरसेक्ट होतात ना, दोन ऑब्जेक्ट एकमेकाला धडकतायत, दोन ऑब्जेक्ट एकमेकाला धडकतायत. या केसमध्ये मला काय करायचंय, जो ऑब्जेक्ट रिमूव्ह करायचा आहे त्या ऑब्जेक्ट मध्ये लिहा. बरोबर ना. सो कुठला ऑब्जेक्ट मला धडकतोय, बनाना. मी बनाना मध्ये आलो आणि जस्ट इथे चेक करतो, एलिफंट. ओके. आता इथे मी काय कोड लिहितोय बघा, आपण या दोघांचा बेस क्लास कुठला आहे, एलिफंट आणि बनानाचा बेस क्लास कुठला आहे, ऍक्टर. सो मी ऑब्जेक्ट बनवतो ऍक्टरचा ऑब्जेक्ट बनवला, ए इज इक्वल टू, मेथड वापरतो गेट वन इंटरसेक्ट, गेट वन आय. मेथडचे नाव स्वतःहून समोर येते अख्खं अख्खं. सो मी एंटर करतो, गेट वन इंटरसेक्टिंग ऑब्जेक्ट. जो ऑब्जेक्ट इंटरसेक्ट होतो त्याचं नाव घ्या. सो एलिफंटला एलिफंट कोणाला पकडणार आहे, बनानाला. सो इथे मी बनानाचं नाव टाकतो, त्या क्लासचं नाव काय आहे, BANANA, बनाना डॉट क्लास. ठीक आहे ना, बनानाचं नाव टाकलं. आता हा काय करेल, जर का तो ऑब्जेक्ट धडकला तर काय कर, त्या ऑब्जेक्टला रिमूव्ह कर. ऑब्जेक्ट धडकला की काय कर, त्याला रिमूव्ह कर. सो ऑब्जेक्ट धडकला म्हणजे काय, तो नल लाईन आपल्याला चेक करावा लागेल, त्याला मेमरी नाहीये ना. सो ए नॉट इक्वल टू, डबल इक्वल टू म्हणजे काय, मॅच करणे. सिंगल इक्वल टू म्हणजे काय, नॉट इक्वल टू. जर का तो नल नसेल तर काय करा, त्याला रिमूव्ह करा. तो ऑब्जेक्ट घ्या आणि त्याला रिमूव्ह करा. ऑब्जेक्ट कसा रिमूव्ह करायचा, गेट वर्ल्ड डॉट रिमूव्ह ऑब्जेक्ट. आपण मगाशी मेथड काय वापरली होती, ऍड ऑब्जेक्ट. ऍड करताना इथे मी रिमूव्ह करतोय. लक्षात घ्या, माय वर्ल्ड मध्ये आपण मेथड वापरली होती ऍड वर्ल्ड. आता सध्या आपण वर्ल्ड मध्ये आहोत म्हणून आपण डायरेक्ट वापरलं ऍड वर्ल्ड. आता मी एलिफंट मध्ये आहे, मग एलिफंट मध्ये काय करावं लागेल, एलिफंट मध्ये लिहावं लागेल गेट वर्ल्ड डॉट रिमूव्ह ऑब्जेक्ट. सो आपल्याला आधी वर्ल्ड ऍक्सेस केलं आणि वर्ल्ड मध्ये आपण ऑब्जेक्ट रिमूव्ह केला. कधी, जेव्हा तो इंटरसेक्ट होईल तेव्हा, जेव्हा तो इंटरसेक्ट होईल तेव्हा. लेट मी चेक वेदर इज वर्किंग ऑर नॉट. रन, बिंगो. बरं ना, बघा रन केलं, बिंगो. जेव्हा तुमचा एलिफंट त्या बनानाला टच होतोय, इंटरसेक्ट होतोय, धडकतोय, तेव्हा काय होतंय, दॅट्स इट. बरं ना. सो तो बनाना गायब होतोय. आणि बनाना गायब झाला की आपल्याला काय करायचंय, ग्रीन फूट स्टॉप करायचंय. सो आपण काय करू शकतो, इथे तो ऑब्जेक्ट रिमूव्ह केल्यानंतर, काय करायचं, ग्रीन फूट डॉट स्टॉप, स्टॉप सेमिकोलॉन. सो रन. ओके, रन केलं, दॅट्स इट. समजते सगळ्यांना. रिसेट रन, रिसेट. मला स्टेप बाय स्टेप बघायचंय. तुम्ही ऍक्ट मेथडला क्लिक करू शकता. हे बघा, तो 5 ने पुढे सरकतोय, हा 7 ने पुढे सरकतोय. जितक्या मी ऍक्ट मेथडला क्लिक करेन तुम्हाला स्टेप बाय स्टेप दिसेल तुमचं अॅनिमेशन कसं काम करते आणि मग तुमचा ऑब्जेक्ट थांबला. ठीक आहे. सो रन, बिंगो. कन्सेप्ट कळला सगळ्यांना? काही शंका असेल तर विचारा. इंटरसेक्ट, गेट वन इंटरसेक्टिंग. If anyone having the doubt, please ask. सर, बोला. हा जो आता तुम्ही हा जो म्हणजे व्हिडिओ रेकॉर्ड करताय तो मग आपल्याला कधी मिळेल, म्हणजे तुम्हाला आज इव्हिनिंग पर्यंत मिळून जाईल, तासाभरात मिळून जाईल तुम्हाला. आपण सेशन 7 ला संपूर्ण 8 वाजेपर्यंत तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक तुमच्या मेलवर मिळून जाईल. त्या जस्ट लिंकवर क्लिक करा, तो व्हिडिओ ओपन होईल तुम्हाला. ओके, ठीक आहे. फाईन. हॅलो सर. बोला. सर मला दुसरा ऑप्शन सांगा ना, मगाशी विचारत होता ग्रीन फूट डाउनलोड होत नाही, ते इन्स्टॉल होत नाही, इन्स्टॉलेशन एरर येतोय. तू नंतर फोन करायचा मला, तुझ्या सगळ्या गोष्टी चेक करायला लागतील. नक्की तुझा प्रोसेसर कुठला आहे, रॅम किती आहे, ग्राफिक्स आहे का नाही, या सगळ्या गोष्टी चेक करायला लागतील. सो सेशन संपल्यानंतर मला 7:30 ला फोन करतो. ठीक. हो, ठीक आहे. थँक्यू.
ओके, एलिफंटला कीज, हा जाचक, आता आपण तेच बघणार आहे. जाचकने छानसा प्रश्न विचारला की एलिफंटला कीज अलोकेट करू शकतो का? येस, वाय नॉट. आता शेवटी आज एंड ऑफ द सेशन आपण एक तरी गेम बनवली पाहिजे ना, एक तरी गेम बनवली पाहिजे, बरोबर आहे की नाही? आता ही गेम बनवण्याकरता मी काय करतो, असं इमॅजिन करा की वरनं रॅन्डमली पाऊस पडतोय एलिफंटचा, बरोबर ना? वरनं पाऊस पडतोय बनानाचा, आणि एलिफंट तुम्हाला काय करायचं, जाऊन ते बनानाच कॅच करायचे, त्या कुणाला? एलिफंटला. आता पर्टिक्युलर अशा प्रकारचा एक सिंपल गेम बनवण्याकरता आपल्याला काय काय लागेल विचार करा, बरोबर ना? आता पहिली गोष्ट, इथं आपण काय केलं होतं, रॅन्डमली या गोष्टी केल्या होत्या, म्हणजे पर्टिक्युलर ही आपली गोष्ट फिक्स होती, रन केलं, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आता माझी रिक्वायरमेंट काय, हे बनानाज रॅन्डम लोकेशनने आले पाहिजेत. सध्या तुमचा ऑब्जेक्ट कुठे ऍड होतोय, माय वर्ल्ड मध्ये, फिक्स लोकेशनला. आता ही लोकेशन मला रॅन्डम पाहिजे, मग त्याकरता आपल्याकडे रॅन्डम नावाची मेथड आहे. कोणती मेथड आहे? रॅन्डम. आता मी काय करतोय बघा, इथे सगळ्यांनी लक्ष द्या. ऍड ऑब्जेक्ट. आता आपल्याला रॅन्डमली बनाना वरून खाली आला पाहिजे ना, बनाना कुठं खाली आला पाहिजे, वरून खाली आला पाहिजे. वर म्हणजे काय, वर तुमचा काय एक्स आहे, एक्स तुमचा मॅक्झिमम किती आहे, 0 ते 600, 0 ते 600, बरोबर ना? सो आपल्याला पहिल्यांदा रॅन्डम ऑब्जेक्ट घ्यावा लागेल. सो इथे मी काय करतो, गेट रॅन्डम, इथे इनबिल्ट मेथड असेल गेट रॅन्डम नंबर. आता रिक्वायरमेंट काय, मला रॅन्डम नंबर घ्यायचा आहे, ग्रीनफूट डॉट गेट आर, मिळते का मला रॅन्डम नंबर? आता माझी रिक्वायरमेंट काय, मला पर्टिक्युलर पाऊस पाहिजे, बरोबर ना? आपल्याला आता हे बनाना जे आहेत ते वरून पडले पाहिजेत. हा बनाना घेतला, बनानाचा एक सिंगल ऑब्जेक्ट घेतला आपण. आता हे समजा मला 10 बनानास पाहिजेत, 10 बनानासाठी काय लागतं, फॉर लूप. आता बऱ्यापैकी ज्यांना प्रोग्रामिंग माहिती आहे, फॉर लूप मध्ये मी काय मेसेज करतो, इंटिजर i इज इक्वल टू 0, i इज लेस दॅन 10 अँड देन i प्लस प्लस. जेव्हा मी अशा प्रकारचं लूप लिहितो, या लूपचा अर्थ जस्ट मी तुम्हाला एकदा एक्सप्लेन करतो, ज्यांना अगदीच प्रोग्रामिंग नवीन आहे त्यांच्याकरता. इथे मी एक सिंपल मेसेज का लिहिला, टेक अ लुक, फॉर लूप i इज इक्वल टू 0, i इज लेस दॅन 10 अँड देन i प्लस प्लस, बरोबर ना? याचा अर्थ काय झाला, स्टेप नंबर 1, चेक कर i या व्हेरिएबलची व्हॅल्यू 0 आहे का. इफ इट इज असेल तर 2 नंबर हा व्हॅल्यू चेक कर वेदर इट इज लेस दॅन 10. इफ येस, एक्झिक्यूट द बॉडी अँड देन इन्क्रिमेंट द व्हेरिएबल. ओके, सो दिस इज कॉल्ड एज अ फॉर लूप. इथे आपण काय केलं, i इज इक्वल टू 0, देन फॉर लूप i लेस दॅन इक्वल टू 10 अँड देन i प्लस प्लस केलंय. सो स्टेप नंबरला 1 i ची व्हॅल्यू 0 होणार, स्टेप नंबरला 2 चेक होणार, 0 इज लेस दॅन 10, येस इट इज, देन एक्झिक्यूट द कोड, गेन i प्लस प्लस. मग i ची व्हॅल्यू किती होईल, 1 होईल, तर परत चेक करेल, 1 इज लेस दॅन 10, इफ येस एक्झिक्यूट द बॉडी, इन्क्रीमेंट कंडिशन एक्झिक्यूट, इन्क्रीमेंट कंडिशन एक्झिक्यूट. ठीक आहे, याला आपण म्हणतो फॉर लूप. याकरता तुम्हाला प्रोग्रामिंग नॉलेज थोडं तरी हवं, CCPP जावासाठी. पुढे जाऊया. सो फॉर लूप वापरलं, फॉर लूप मध्ये आपण म्हटलं ऍड ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कसे ऍड व्हावेत, गेट रॅन्डम नंबर, विड्थ किती असो, आणि हे तुमची किती पाहिजेत, 0 पाहिजेत, बरोबर. सो सध्या मी आता चेक करतो तुमचं एलिफंट एम्प्टी, ओके, एलिफंट जागेवर तुमचा. बनाना आपण मूव्ह 5 ठेवला होता. आता एखादा ऑब्जेक्ट खाली आणायचा असेल, सध्या मी काहीच करत नाही, कोड दाखवतो तुम्हाला. रिसेट रन, रन केल्यावर काय होईल, तुमचे 10 ऑब्जेक्ट्स आले एकाच ठिकाणी, बरोबर. ओके, आता मी कोड मध्ये आलो पुन्हा, माय वर्ल्ड, विड्थ i इज इक्वल टू 0, i लेस दॅन i प्लस प्लस, ऍड ऑब्जेक्ट बनाना, बनाना ऍड केले, x y 0. आणि आता मला ते बनानास काय करायचे, खाली आणायचे. खाली आणायला आपण काय करतो, लोकेशन त्यांची मूव्ह करतो, लोकेशन आपण त्यांची चेंज करतो, बरोबर ना. आता मला बनानास वरून खाली मूव्ह करायचे, बरोबर ना. समजा मी एक सिंगल ऑब्जेक्ट घेतला बनानाचा, ओके, आणि हा ऑब्जेक्ट मला डाऊन साईडला घ्यायचा आहे, बरोबर ना. आता हा वरून खाली घेण्याकरता आपण काय सिंपल कोड लिहितो बघा. ओके, अँड वी हॅव मेन्शन वन मोर मेथड इन माय वर्ल्ड मेथड. इथे आपण मेथड बनवली पब्लिक वॉइड ऍक्ट, आणि त्याच्यामुळे आपण काय केलंय, इफ ग्रीनफूट डॉट गेट रॅन्डम नंबर, रॅन्डम नंबर घेतला किती, लेस दॅन 200, तो रॅन्डमली नंबर काढेल 1 2 3 अप टू 50.
1 to 200 मध्ये कुठलेही नंबर घ्या. हाऊ मेनी टाइम्स? लेस दॅन 3. जर का तो 3 पेक्षा लहान आला, ओके, तर इथे आपल्याला टाइम मिळतोय, रॅन्डमली टाइम मिळणार आहे. आला तर आपण काय करा, न्यू ऑब्जेक्ट फेच करा. न्यू ऑब्जेक्ट फेच कसा करायचा आहे? इथे आपण घेतला ग्रीन फूड डॉट गेट रॅन्डम नंबर 6. इथे 600 का घेतलं? बिकॉज ऑफ युअर विड्थ. तुमच्या स्क्रीनची विड्थ किती आहे? 600 घेतलं. इथे y घेतला 0. y 0 घेतल्यामुळं बनाना कुठून येतोय? वरनं येतोय. y 0 घेतल्यामुळे काय होतंय? बनाना कुठून येतोय? वरून येतोय. आता का तुम्हाला वाटलं की नाही सर मला बनानाच खूप फास्ट पाहिजेत, बनानाच काय पाहिजेत? फास्ट पाहिजेत. काय करा, इथे फक्त 3 च्या ऐवजी किती करा? सपोज 10 करा, 10 करा किंवा 100 करा. आता बनानाचा फ्लो खूप जोरात वाढेल बघा. इज दॅट ओके? ठीक आहे. तो स्लो कमी करायचा आहे, 3 ठेवा. आता नक्की हे आपण काम काय केलेलं आहे बघा. सध्या ते मी किती ठेवलं? 100, 3 ठेवलं फक्त. ओके. आता कोड मध्ये होतं काय बघा, जेव्हा मी 3 ठेवतो तेव्हा ओके, आपण कोड काय लिहिला इथे? स्क्रीन एबल टू पेस्ट, चेक करूया. येस, आय एम एबल टू सेट. बघा, हा माझा कोड आहे. या कोडचं काम काय आहे? ठीक आहे. बघा, आता इथे मी कोड लिहिलेला आहे, ग्रीन फूड डॉट गेट रॅन्डम नंबर अप टू 200. ओके. याचा अर्थ काय? तो पहिल्यांदा मे बी जनरेट करेल 100, नंतर करेल 25, नंतर करेल 7, नंतर करेल 135. कारण की आपण त्याला काय म्हणतोय, 200 मधले कुठलेही रॅन्डम नंबर काढ. मग तो रॅन्डम नंबर मधला पहिल्यांदा 100 काढेल, मे बी 25 काढेल, मे बी 7 काढेल, मे बी 135 करेल, 1 काढेल, 2 काढेल, 9 करेल, डिपेंड्स. कारण की गेट रॅन्डम नंबर 200 मधला कुठलाही नंबर कुठल्याही सिक्वेन्स ते घे. जर का तो 3 पेक्षा लहान असेल तरच तो आत येईल. 100 3 पेक्षा लहान आहे का? नाही. 25 3 पेक्षा लहान आहे का? नाही. 7 3 पेक्षा लहान आहे का? नाही. 135 नाही. 1 हो आहे, 2 आहे. जेव्हा तो असेल तेव्हा तो काय करेल? बनाना ऍड करेल. त्यामुळे जर का तुम्ही इथे काय लिहिताय 200 लेस दॅन 3, सो हे 200 मध्ये रॅन्डमली येतात. रॅन्डमली येण्याचे चान्सेस कमी आहेत म्हणून लेस दॅन 3 ठेवलं, कमी ऑब्जेक्ट येतात. तुम्ही तर 10 ठेवा, जास्त ऑब्जेक्ट येतील. समजतंय? दिस इज द कोड की ज्यामुळे आपण ठरवतो तुमच्या बनानाची फ्रिक्वेन्सी. जर का तुम्ही इथे फक्त 10 ठेवलं, अप टू 10, आणि आता आपण कोड आपला रन केला, रन, बनानाची फ्रिक्वेन्सी त्या पट्टीमध्ये येणार आहे. बरोबर? जर का तुम्हाला बनानाची फ्रिक्वेन्सी आणखीन पाहिजे, इथे काय करा? 100 करा. आता बनानाची फ्रिक्वेन्सी बघा, बरोबर का? सो ही तुमची बनानाची फ्रिक्वेन्सी इन्फिनिट लूप पर्यंत आहेत. कुठपर्यंत? जोपर्यंत तुमचा रॅन्डम नंबर काम करतोय तोपर्यंत. समजा इथे मी ठेवलं अप टू ओनली 10. तर आपलं काम काय? एलिफंटचं काम आपल्या कीजवर मूव्ह करणे, आणि जेव्हा जेव्हा तो बनानाला हिट करेल, कुठल्याही बनानाला, तेव्हा त्या बनानाला रिमूव्ह करायचं. ज्या बनाना तो हिट करेल तोच बनाना तुमचा रिमूव्ह होणार आहे. टेक अ लुक. सो स्टार्ट केलं. जर का मी कुठल्या बनानाला हिटच नाही केलं, तो बनाना रिमूव्ह होत नाहीये. आणि ज्या ज्या बनानाला मी धडकतोय, तो एलिफंट धडकतोय, तो बनाना रिमूव्ह होतोय. बरोबर आहे? इज इट ओके? इथपर्यंत काम समजतं सगळ्यांना? आपण काय काय केलं एकदा बघा, कोड दाखवतो मी. पहिला प्रकार आहे माय वर्ल्ड. माय वर्ल्ड मध्ये आपण काय केलं, हा तुमचा कन्स्ट्रक्टर घेतला, ही तुमची विड्थ हाईट 600 बाय 600. एलिफंट घेतला, एलिफंटची जागा फिक्स केली. तुम्हाला एलिफंट सेंटरला हवा आहे, काय करावं लागेल? गेट विड्थ डिवाइड बाय 2, आणि इथे काय करायचं? गेट हाईट डिवाइड बाय 2. सो तुमचा एलिफंट सेंटरला येईल. आता मला इन्फानाइट बनानाच जनरेट करायचे, बरोबर? मग इन्फानाइट बनाना जनरेट करायला मी काय केलं? समजा तुम्ही लिहिलं ऍड ऑब्जेक्ट न्यू बनाना. आता काय होईल? फुल स्पीडनी बनाना येतील. टेक अ लुक. मग एवढ्या स्पीडनी बनाना आल्यावर मी गेम काय खेळणार? बरोबर? जर का मी हा एलिफंट बाजूला काढला, हे बनानास इतक्या फुल स्पीडनी येतात. जर का मी याला काउंटर्स नाही टाकला तर, कारण की हा टिक 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 वर काम करतोय. मग इथे मी काय केलं? एक एक्स्ट्रा इफ टाकलं. इफला काय सांगितलं? बाबा रे तू 200 रॅन्डम नंबर जनरेट कर, आणि 200 रॅन्डम नंबर जर का जनरेट केल्यानंतर 10च्या आत आला तर एक बनाना जनरेट कर. सो यामुळे काय होईल?
कम्प्युटरला रॅन्डमनेस करायला जागा वाढली, नंबर भरपूर जनरेट होतील, त्यातला 10च्या आत आला तरच तुमचा बनाना जनरेट होईल आणि टाइम पण रॅन्डम आला. सो तुम्हाला गेम खेळताना असं वाटेल की तुम्ही प्रॉपर रॅन्डमली सगळ्या गोष्टी येतात. बनाना सारख्या स्पीडने येणार नाहीत, कमी जास्त प्रमाणात बनानाच येतील. बरोबर आहे का? तर हे बनानास जसे रॅन्डम नंबर जनरेट होतील त्याप्रमाणे तुमच्या ह्या गोष्टी जनरेट होणार आहेत. हा झाला तुमचा माय वर्ल्ड. पुढचा आहे एलिफंट. एलिफंट क्लासला आपण काय सांगितलं बरोबर आहे, इथे जी मी बटन दाबेन, डी दाबलं पुढे मूव्ह कर, ए दाबलं लेफ्ट साइडला मूव्ह कर, डब्ल्यू दाबलं अप साइडला मूव्ह कर, एस दाबलं डाऊन साइडला मूव्ह कर. आणि जेव्हा जेव्हा तू बनानाला धडकशील, आपण मगाशी मेथड बघितली होती गेट वन इंटरसेक्ट ऑब्जेक्ट, जेव्हा जेव्हा तू धडकशील तेव्हा तेव्हा काय कर, तो ऑब्जेक्ट रिमूव्ह कर. बरोबर आहे ना? आणि बनानाचं काम काय, फक्त जेव्हा तो स्क्रीनच्या खाली पोहोचेल तेव्हा काय कर, तो ऑब्जेक्ट रिमूव्ह कर. आपण काय घेतलं, गेट वर्ल्ड डॉट गेट हाईट. टोटल स्क्रीनची हाईट किती आहे तुमची, इथे आपण बघितलं हाईट किती तुमची 600 बाय 600. सो 600 मायनस 20 कारण की तुम्ही ऑब्झर्व कराल, रन केलं की हे बनानाज एकदम खाली टेकले की पर्टिक्युलर रिमूव्ह होतात. कारण की बनानाची साईज जर का मी लेस दॅन 20 नाही केले, हे बनानाज लवकर रिमूव्ह होतील, कारण की त्यांची बनानाला स्वतःची हाईट विड्थ आहे. सो इथे मी लेस दॅन 20 ठेवलं, ते 20 पेक्षा कमी आले की काय करा, ते बनानाज रिमूव्ह करा. सो तुम्हाला दिसतंय काय, जे बनानाज खाली पडतायत ते रिमूव्ह होत आहेत. जर मी तसं नसतं केलं तर सगळे बनानाज खाली येऊन थांबले असते. जर का मी या बनानाला रिमूव्ह केलं नसतं तर काय झालं असतं, बनानाज खाली येऊन त्यांनी गर्दी केली असते. बघा, ते ऑब्जेक्ट रिमूव्ह झाले नसते, आहे ना? आपण मगाशी बघितलं एखादा ऑब्जेक्ट खाली गेला की काय होतं, तिथे अडकून राहतो. मग हे बनानाज मला पिक्चर मध्ये नको आहेत, बनानाज मला असं दाखवायचं की ते मिस झाले. सो मिस झालेल्या गोष्टी आपण काय केल्या, अशा पद्धतीने रिमूव्ह केल्या. सो जे बनानाज पडतील ते ऑब्जेक्ट्स असे आपण ऍड करत राहिलो किंवा रिमूव्ह करत राहिलो. ठीक आहे. आता महत्वाचं काय, सर काउंटर कुठे मग यात, मला तो एलिफंट बनानाज कॅच करतोय, खातोय हे दिसलं पाहिजे. मग त्याकरता आपण सगळ्यात सोपी गोष्ट करू शकतो, बघा लक्ष द्या, इथे आपण एक व्हेरिएबल घेतलं काउंटर. नो नीड टू यूज स्टॅटिक, आय एम गोइंग जस्ट यूज CNT इक्वल टू 0. बरोबर. आणि जेव्हा जेव्हा तो बनाना रिमूव्ह करेल, इंटरसेक्ट होईल, तेव्हा मी काय केलं, काउंटर वाढवला CNT प्लस. आता हा काउंटर मला कुठे डिस्प्ले करायचा आहे, समवेअर ऑन द स्क्रीन. ओके. सो मी एक सिंपल मेथड लिहितो, सेट टेक्स्ट. ठीक आहे ना? मेथड कोणती लिहितो इथे मी तुम्हाला, सेट टेक्स्ट. मग ती मेथड इथं कशी लिहावी लागते, लक्ष द्या, थोडस वर लिहूया. आपण आजच्या डे 1च्या शेवट आलो अगदी. गेट वर्ल्ड डॉट शो टेक्स्ट. ओके. शो टेक्स्ट. टेक्स्ट काय पाहिजे आपल्याला, काउंटर. बरोबर ना? काउंटर. इथे आपण डायरेक्ट डिस्प्ले करूया, स्ट्रिंग प्लस CNT इक्वल टू व्हॅल्यू. आणि कुठं पाहिजे, समजा इथे माझा एक्स ठेवला 50 बाय 50 सेमिकोलॉन. बघूया आपण काउंटर डिस्प्ले होतोय का, रन. जेव्हा मी बनाना हिट करतोय, तुम्ही लेफ्ट अपर कॉर्नरला काउंटर बघताय, मी ज्या ज्या बनानाला धडकतोय 6, 7, 8, 9 आहे. इथे मला मिळतात मी किती बनाना हिट केलं, किती बनाना खाल्ले त्या पर्टिक्युलर इट. ओके. आणि समजा मला मिस झालेले पण ऑब्जेक्ट मोजायचे, मिस झालेले बनानास मोजायचे. मी काय करतो, बनाना सेक्शनला येतो, बनाना सेक्शन मध्ये पण एक ऑब्जेक्ट घेतो, काउंटर इक्वल टू 0. आणि जेव्हा जेव्हा तो ऑब्जेक्ट रिमूव्ह करेल ना, ऑब्जेक्ट रिमूव्ह केला म्हणजेच काय झाला, या साईडला ऑब्जेक्ट रिमूव्ह झाला म्हणजे तो बनाना मिस झाला. तिथे मी आणखीन एक इथे मेसेज टाकतो, काउंटर प्लस. बनानाच्या साईडला येतो, इन द साइड ऑफ बनाना साईडला पेस्ट केला कोड. आणि आता त्याला आपण काय सांगूया, इथे गेट वर्ल्ड मिसचा काउंटर इथे आपण मेन्शन केला. आता आपल्याला एक्स वाढवायचा आहे, इथे मी काय करतो, 200 करतो, की आपला किती 500 ना, 500. ओके. रिस्टार्ट, रन. आता काय बघा, इथे तुम्ही खाल्लेत ते काउंट येतात, जे मिस झालेत, मिसचा काउंटर डायनामिक ठेवावा लागेल असं दिसतं, मिस 1. समजा तो काउंटर जेव्हा जेव्हा ऑब्जेक्ट रिमूव्ह होतोय, इथे ठेवावं लागेल. ठीक आहे. सध्या रिमूव्हचा आपल्याला काउंटर करता येणार, कारण की हा आपण डायनामिक जनरेट केलेला आहे. ओके.
इथे आपण हा प्रोग्राम रन केला, रन. तुमचे ऑब्जेक्ट्स इझिली इथे कॅच होतील तुम्हाला. सो जे काय तुम्ही इथे एलिफंट जितक्या बनानाला हिट करेल तो काउंटर तुम्हाला इथे मिळत जाईल. तुम्ही लेफ्ट अप्पर कॉर्नरला बघू शकता. लेफ्ट अप्पर कॉर्नर 15, 16, 17 याप्रमाणे मला व्हॅल्यूज इझिली मिळतात. ठीक आहे. इट्स लाईक अ सिम्पल गेम की तुम्ही किती गोष्टी काउंट करताय, किती गोष्टी नाही, याप्रमाणे तुम्ही या गोष्टी मिळवू शकता. ओके. सो जवळपास जितके जण प्रेझेंट झाले होते तितके जण शेवटपर्यंत आहेत. ऑलरेडी आपण आपली वेळ क्रॉस केलेली आहे. 7:20 होत आलेले आहेत. ओके. सो सगळ्यांना सेशन समजलं आजचं बऱ्यापैकी. मी हा व्हिडिओ तुम्हाला एक अर्ध्या तासामध्ये शेअर करेन. बरोबर आहे. हा व्हिडिओ तुम्ही बघा. काही डाऊट्स असतील उद्या मला आल्याला क्लिअर करा.